ज्यावेळेस आपण हार्ड वॉटर यूज करतो त्यावेळेस काय होतं, हळूहळू एक लेअर तयार व्हायला लागते आपल्या केसांच्या वरती आणि स्किनवरती, जी असते सोडियम क्लोराईड, बेसिक NaCl आपण ज्याला म्हणतो, मिठासारखी लेअर तयार होतं आहे. ओके. आणि ती जी लेअर आहे ती तुम्हाला ड्रायनेस कॉज करतं, केसांमध्ये पण आणि स्किनमध्ये पण. आणि त्याच्यामुळे काय होतं, केस तुटायला लागतात. एकदा केस मुळातनं गेला तो परत येत नाही. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला ट्रान्सप्लांटेशन करायला लागतं. पण जर सुरुवात झाली आहे, केस आत्ताच गळायला सुरुवात झालेली आहे, केसांची थिनिंग होत आहे आणि केसांची मुळं आहेत पण केसांची जाडी कमी झाली आहे, त्यांची लेंथ वाढत नाही आहे, कलर चेंज होतो आहे, केस एकदा गळत नाही लगेच की आणि परत येत नाही, असं कधीच होत नाही. केस गळण्याच्या अगोदर किंवा टक्कलपण येण्याच्या अगोदर एक प्रोसेस असते की जे साधारणतः 3 ते 4 वर्ष चालते. तर डॅन्ड्रफ एक स्किनचा डेड पार्ट आहे, स्किन जी निघून जाते त्यातून तो बाहेर पडतो. इट्स व्हेरी व्हेरी नॉर्मल. कोणाचं स्किन सायकल जे आहे ते फास्ट असतं, त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात डॅन्ड्रफ क्रिएट होतं, काही लोकांमध्ये ते कमी असतं, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये डॅन्ड्रफ क्रिएट होत नाही. आणि सीझनल व्हेरिएशन डॅन्ड्रफ असणं हे कॉमन आहे आणि खूप जास्त काही त्याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. सी स्टायलिंग जेल्स तर आम्ही कधीच रिकमेंड करत नाही. त्याचं बिग नो. बिग नो, बिग नो. कारण की ते विदाऊट केमिकल्स कुठलीच स्टायलिंग जेल आतापर्यंत मार्केटमध्ये नाही आहे. एक तर त्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड वगैरे पण प्रमाण जास्त असतं आणि बाकीचे असे कंटेंट असतात की ज्याने तुमचे डेफिनेटली केस डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे स्टायलिंग जेल तर बिलकुलच नको. तुमचे जे स्प्लिट एंड आहेत तुम्ही कट केल्याने काय होणार, टेम्पररी तुम्हाला दिसणार नाहीत. जर रूट स्ट्रॉंग नसेल तर परत स्प्लिट एंड होणारच इतकी. त्यामुळे मॉइश्चरायझेशन महत्त्वाचं आहे केसांचं. त्याच्यासाठी तुम्ही डाएट इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जे व्हॉल्युमनायझिंग शॅम्पू किंवा तुम्ही हेअर सिरम त्याच्यासाठी टेम्पररी वापरू शकता. पण त्यामुळे शॉर्ट केल्याने युजली तुमचं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायोटीन हा शरीरामध्ये फार कमी लागणारा घटक आहे. युजली 30 मायक्रोग्रॅम्स सफिशियंट असतो, त्याच्यापेक्षा जास्त गरज नसते. आणि नॉर्मल आपण जे काही खातो त्याच्यामध्ये युजली बायोटीन आपल्याला सफिशियंट होऊन जातो. ओके, म्हणजे बायोटीनचे जे गमीज, सिरम, पावडर जे काही खातोय आम्ही ते काय आम्ही मूर्खात निघालोय बेसिकली. असं मी तर फ्रंटली बोलू का तसं? हॅलो हॅलो हॅलो. हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि ओंकारच्या खास डिमांडमुळे आपण आज डॉक्टर जाधवांना परत बोलवलेलं आहे. नाही, गेला एपिसोड केला आणि ज्या काही बेसिक हेअर टिप्स मिळाल्या, माझं असं झालं की ठीक आहे आपण डॉक्टरांची भेट टाळून एक एपिसोड करूया. आज या एपिसोडमध्ये जेवढं मिळतं तेवढं इम्प्लिमेंट करू आणि मग जाऊ डॉक्टरांकडे बघायला. आणि मागच्या वेळेला आम्ही फार आमचेच प्रॉब्लेम्स विचारले, त्यामुळे मला बायकोने आज लिस्ट पाठवली की काय काय विचारायचं सरांना. त्यामुळं माझे प्रश्न बायकोच आहेत, हे समजून घ्या. तर येस, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर गजानन जाधव. ज्यांनी आपला केसांबद्दलचा एपिसोड पाहिला होता याच्या आधीचा, त्यांना डॉक्टर माहितीच आहेत, परिचयातच आहेत. ला देन्सिते म्हणून त्यांचं पुण्यात क्लिनिक आहे आणि ते केस आणि स्किन या संदर्भात काम करतात आणि पुण्यातलं त्यांचं हेअर ट्रान्सप्लांटचं त्यांचं मोठं सेंटर आहे. आणि आज केसांबद्दलची काळजी घ्यायची कशी हे आज आपल्याला ते मार्गदर्शन करणार. तर वेलकम सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सो बेसिकली सर, आपण सुरुवात अगदी हेअर केअरपासूनच करू ना. हो, म्हणजे आता इतकं ते एस्पेशली कोविड नंतर ना हेअर म्हणजे केस गळतीबद्दल इतकं अवेअरनेस झालं आणि सगळेजण म्हणजे प्रत्येकजण चहा कॉफीला भेटलं की पहिल्या विचारतात तू काय वापरतोस सध्या, कारण का इतके केस गळायला लागलेत. आणि बऱ्याच जणांच्या माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये तर झालं की नाही ते कोविडच्या वॅक्सिन नंतर जरा केस जास्त गळायला लागलेत. हे काही खरं आहे का? चालेल. या आता आपल्याला थोडं विस्तृत बघायला लागेल याच्यामध्ये की कोविड बेसिकली काय होतं. तर कोविड एक व्हायरस होता. कोणतेही व्हायरल इन्फेक्शननंतर किंवा कोणत्याही आपल्याला बिमारीनंतर युजली आपले केस गळतात. हे सगळ्यांना माहिती आहे की कोणाला डेंग्यू झाला, टायफॉईड झाला की त्यानंतर केस गळतात. बरोबर. तर हे आपल्याला पूर्वापासून माहिती आहे, आज काही नवीन घडलेलं नाही आहे. कोविड हा एक व्हायरसच होता. तो व्हायरस आपल्या शरीरामध्ये आला, त्याचे काही इफेक्ट्स होते, सगळ्यांना झालेत. कोणाला ब्रेथलेसनेस झाला, कोणाला फीवर आला, कोणाला व्हेंटिलेशन लागलं किंवा असे बरेच काही काही झाले. कोणाला कोविड नंतर कधी कधी हार्ट अटॅक्स आलेत. तर हे सगळे कोविड पोस्ट कोविडचे इफेक्ट्स होते. तर नेमकं झालं काय तिथे, तर कोविडमुळे सगळ्यांना माहिती आहे की ऑक्सिजनचं लेवल कमी व्हायला लागलं शरीरामधलं. त्याच्यामुळे लोकांना व्हेंटिलेटर लागलं आहेत, ऑक्सिजन लागला. तर बॉडीमध्ये काही इसेन्शियल ऑर्गन्स आहे की जे इम्पॉर्टंट आहे आपल्याला जगण्यासाठी आणि काही असे ऑर्गन्स आहे की जे नसले तरी काही फरक पडत नाही. तर देवाने त्याला असं डिवाईड केलेलं आहे.
तर केस हा युजली असा ऑर्गन आहे की ज्याचं नसलं काय नसलं काय फारसा फरक जगण्यासाठी पडत नाही. जीवन जगण्यासाठी आपल्याला हार्ट, ब्रेन, लंग्स, किडनी, लिव्हर यांची गरज जास्त आहे कम्पेअर टू आपल्या केसांच्या. त्यामुळे बॉडीमध्ये कुठेही जरी डेफिशियन्सी क्रिएट झाली किंवा बॉडीला असं वाटलं आहे की मला कुठेतरी इम्पॉर्टंट ठिकाणी मला ब्लड सप्लाय आणि ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचं आहे, तर ती सगळ्यात पहिले जिथे गरज नाही तिथलं कट करून टाकतं. हो, म्हणजे पहिल्या धारातीर्थी पडणारा केस आहे आपला. म्हणजे आपले ते डिफेन्समध्ये आपण म्हणतो की पुढे आता फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. पॅदा गेला तर चालेल, तर त्यातला आपला हेअर जो आहे तो पॅदा आहे बॉडीसाठी, की तो गेला तर काही हरकत नाही, एक तर परत येईल, नाही आला तरी फरक पडणार नाही. तर त्याला आपण जे म्हणतो की टिलोजन इफ्लुएन्स नावाचं एक टर्म आहे आमच्या हेअरमध्ये, की खूप सारे केस एकसाथ गळायला लागतात. जिथे आपण म्हणू शकतो की 20 ते 100पर्यंत केस गळतात, तिथे हे 300-400 ॲट अ टाईम गळायला लागतात. बरेच लोक असे हात लावला की बाहेर केस येतात. तर अशी स्टेज असते ती ते टिलोजन इफ्लुएन्स म्हणतात. ही कुठल्याही ॲक्यूट स्ट्रेसनंतर सुद्धा होऊ शकते, कोरोनानंतर सुद्धा होऊ शकते, किंवा कुठल्याही इन्फेक्शननंतर सुद्धा होऊ शकतं, किंवा TB नंतर सुद्धा होऊ शकतं. ते सगळ्यांमध्ये कॉमन आहे. ओके. बट काय झालं, करोनामध्ये बेसिकली डेफिशियन्सी जी झाली ती ऑक्सिजन आणि लंग्समध्ये जे प्रॉब्लेम झाले, बेसिकली रेस्पिरेटरी इन्फेक्शन होतं. त्यामुळे सगळ्यात पहिले अफेक्ट लंग झाले. लंगमध्ये फायब्रोसिस झालं की लंगचं जे फंक्शन आहे ते व्यवस्थित होत नव्हतं. त्याच्यामुळे बॉडीने काय केलं, ऑक्सिजन प्रिझर्व करण्यासाठी केसांना सोडून दिलं. त्यामुळे केस जास्त गेलेत. ओके. आपण आता केस गळण्यांबद्दल बोलतो होतो ना, म्हणजे आय थिंक आपण गेल्या वेळेस पण हे बोललो होतो की केस गळत असतील तर काय काय केलं पाहिजे. पण एकतर किती नॉर्मल असतं केस गळणं आणि ते अवॉइड कसं करायचं, म्हणजे असं काही करता येतं का की हेअर लॉस प्रिव्हेंटच करता येतो किंवा थांबवता येतो? आपल्याला ना केस गळती कशामुळे होते ना, पहिले त्याला डिवाईड करायला लागेल. सगळ्या केस गळती सगळ्या सेम कारणामुळे असू शकत नाही. आता तुम्ही जसा विषय काढला कोविड, कुठल्याही स्ट्रेस नंतरचं आपले खूप केस गळायला लागले. मेंटल स्ट्रेस पण मेंटल स्ट्रेस असू शकतो. स्ट्रेस इज स्ट्रेस अल्टिमेटली. बॉडीमध्ये तो फिजिकल असू दे की मेंटल असू दे, बॉडी त्याला सेम पद्धतीने रिॲक्ट करते. तुम्ही बघितलं असेल की आता केस गळती आपण म्हणतो, अरे स्ट्रेस खूप आला, घरामध्ये कोणाचं काही वाईट घटना घडली आहे, त्याच्यानंतर सुद्धा केस गळताना आपण बघतो. फिमेल्समध्ये प्रेग्नन्सी नंतर सुद्धा केस गळतात, तो पण एक स्ट्रेस आहे. जसं टायफॉईड नंतर सुद्धा केस गळतात, तो पण स्ट्रेस आहे. पण हा ॲक्यूट आहे, म्हणजे थोड्या वेळापुरता आहे. जर याला आपण प्रॉपर ट्रीटमेंट जर दिली वेळेवरती, लाईक की आपण त्याला मेडिसिन स्टार्ट केल्या, आपण त्याला म्हणतो की अँटी डिप्रेशन ज्यांच्यामध्ये गरज आहे, सायकोटिक किंवा स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर आहे, त्यांना त्याच्यातनं बाहेर काढलं आपण, तो निघून गेला तो स्ट्रेस डिसऑर्डर. नंतर तुम्हाला टायफॉईड होता, त्याच्यानंतर आपण रिकवर केलं, त्यांना प्रॉपर न्यूट्रिशन दिलं, प्रोटीन्स दिले प्रॉपर, आणि काही ट्रीटमेंट लाईक PRP वगैरे आपण स्टार्ट केल्या विदिन 3 months ऑफ द हेअरफॉल, तर हे केस परत रिग्रो होण्याची शक्यता खूप चांगली असते. म्हणजे आपण यातनं त्यांना बाहेर काढू शकतो या कंडिशन्समध्ये. बट काही कंडिशन अशा आहेत की ज्याच्यामध्ये आपण हेअरफॉल कंट्रोलच करू शकत नाही. त्यातला एक प्रकार म्हटल्यानंतर की जिनेटिक हेअर लॉस. आता जिनेटिक हेअर लॉस हे फॅमिलीमध्ये आईवडिलांच्या साईडला कुठेतरी टाकलेपणा आहे. जर तो आपल्याला आला असेल तर त्याला काही कारण नाही आहे ना, ते जिनेटिक आहे आणि हॉर्मोनल आहे. जोपर्यंत त्या पद्धतीने त्याला ट्रीट करणार नाही तोपर्यंत ते कंट्रोलच होऊ शकत नाही, आणि झिरो करणं शक्यच नाही. कारण जिनेटिक्स कधीच तरी तुमचा इफेक्ट दाखवणारच आहे तुमच्या शरीरामध्ये. सपोज माझ्याकडे कुणीतरी आलं, वडिलांना मागपर्यंत टकलेपणा आहे, त्यांना आज केस गळती चालू झाली 25व्या वर्षामध्ये, तर त्याला असं म्हटलं आपण की बाबा गोळ्या घे, तुझे जन्मभर केस थांबतील, असं शक्य होत नाही. जो 25 वर्षामध्ये मे बी तो नेक्स्ट 3 वर्षामध्ये टकला होणार असेल, त्याला आपण ॲटलिस्ट 7 वर्ष परत पुढे ढकलू शकतो. तो 28मध्ये पूर्ण टकला होणार असेल, आपण त्याला 30पर्यंत पुढे पोस्टपोन करू शकतो. एवढं डेफिनेटली करता येऊ शकतं, कंट्रोल करता येऊ शकतं, कम्प्लिटली स्टॉप नाही करता येत जेनेटिक हेअर लॉसमध्ये. बाकीचे पण आहेत. न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे, ज्याच्यामध्ये झिंक असू शकतं, तुमचं व्हिटॅमिन B12 असू शकतं, व्हिटॅमिन D3 असू शकतं, समहाऊ काही लोकांमध्ये बायोटिन म्हणतात, बायोटिन फार रेअरली आहे पण होऊ शकतं. अशाने जर हेअरफॉल होत असेल तर आपल्याला न्यूट्रिशन सप्लिमेंट द्यायला लागेल. सो प्रत्येक याचं कारण आपल्याला शोधणं गरजेचं आहे. सगळे हेअरफॉल सेम नसतात. त्याच्यामुळे तुम्ही आजकाल मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल की कुठून तरी एक ऑर्डर केली, ऑनलाईन किट येते, मग ती खातो आपण. मला असं वाटतं तू पण मागे बोलता एक दिवस बोलला होता, सर मी ते असं काहीतरी केलं ऑनलाईन, इतके ते हेअर गमीज मिळतात. तर ते मी पण एक तो चार्ट भरला होता. मग तुमचे हेअरची हेल्थ, आणि मग तुम्ही काय 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 सवयी तुमच्या, मग किती वेळा शॅम्पू करता, मग कसं दिसतंय, मग काय टाईपचा बॉल्डनेस आहे वगैरे, हे सगळं हे केलं. मग त्यांनी एक रेकमेंड केलं काहीतरी औषधं आणि त्या गमीज, आणि मग ते खायला सुरुवात केली. काहीच नाही
झालो सर. नाही, तेच महत्त्वाचं आहे. आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, की आज डॉक्टरांना रिप्लेस करणारं काहीतरी एजन्सी तयार झाली असं वाटतंय लोकांना, की घरी बसल्या माझ्याकडे काहीतरी येतं. डॉक्टरांकडे जाण्याचं कष्ट आपण अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. मे बी एक तर एक असेल वेळ नसेल, किंवा सेकंड असू शकतं की डॉक्टरांवरती तेवढा बिलीव्ह नाही, ह्या मार्केटिंग एजन्सीमध्ये जास्त बिलीव्ह लोकांना झाला आहे आजकाल. तर मला असं म्हणायचं आहे की प्रॉपर डायग्नोसिस तेवढं महत्त्वाचं आहे. ॲटलिस्ट एकदा तरी डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे, की बाबा माझा हेअरफॉल कशामुळे होतो, डॉक्टर एवढं तरी सांगा. आणि हे जे ऑनलाईन आहे ते तुम्हाला ते नाही सांगू शकत ना, की तुमच्या केसांची डेन्सिटी किती आहे, केस किती गळतात दिवसभर, ते कशामुळे गळत आहेत, डायमीटर कमी जास्त आहे का, डॅन्ड्रफचा इश्यू आहे तर फंगल आहे की नॉर्मल डॅन्ड्रफ आहे, हे कसं डिसाईड करणार? ते तुम्ही ऑनलाईन नाही करू शकत ना डिसाईड, की डॅन्ड्रफ आहे की सिबोरिक डर्मॅटायटिस आहे. कसं डिसाईड करणार? म्हणजे आपण सगळे डॅन्ड्रफ सगळे सेमच असतात. आपण बोट घातलं गायला हा डॅन्ड्रफच आहे. अरे तो नेमका कशामुळे आहे? जो पॅच पडला आहे तो तुमचा सोरियासिस तर नाही आहे, कदाचित सेबोरिक डर्मॅटायटिस आहे का? तर वेगवेगळे प्रकार असतात ना कशामुळे. थायरॉईडचा प्रॉब्लेम तर नाही शरीरामध्ये तयार झाला, हिमोग्लोबिन डेफिशियन्सी तर नाही आहे. तर हे भरपूर कारणं, सगळ्या केसां गळण्याचं कारण एकच असू शकत नाही. त्यामुळे आपल्याला काय माहिती आहे का, जे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता ते एक ब्रॉड विचार करून पाठवलेलं असतं. जमलं तर जमलं, नाही जमलं तरी कोण विचारणार मला? डॉक्टरांकडे जाऊन आपण जबाब विचारू शकतो, डॉक्टर साहेब ह्या महिन्यात काही फरक पडला नाही, मला काहीतरी वेगळं करून द्या. तुम्ही तिथे काय कोणाला विचारणार आहात? त्यामुळे तिथे एक तर आपले वेळही जातो, पैसाही जातो आणि कधी कधी साईड इफेक्ट्सही होतात. त्यामुळे महत्त्वाचं हे आहे की ॲटलिस्ट डॉक्टरांना कन्सल्ट करायला हरकत नाही. आज इंडियामध्ये आणि थँकफुली महाराष्ट्रामध्ये भरपूर डॉक्टर्स अवेलेबल आहे. असं नाही की आपल्याकडे अवेलेबिलिटी नाही आहे. बऱ्याच ठिकाणी अवेलेबिलिटी नसते म्हणून ऑप्शन नसतो म्हणून आपण ऑनलाईन विचार करू शकतो. पण ही अशी गोष्ट आहे की ऑनलाईन किंवा कुठल्याही बिमारी ऑनलाईन ठीक होण्यासारखी नसते. ते साधं नाही आहे की आपण अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आपण खरेदी केला, झाला तर झाला, नाही झाला असं नाही आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायोटीन हा शरीरामध्ये फार कमी लागणारा घटक आहे. युजली 30 मायक्रोग्रॅम्स सफिशियंट असतो, त्याच्यापेक्षा जास्त गरज नसते. आणि नॉर्मल आपण जे काही खातो त्याच्यामध्ये युजली बायोटीन आपल्याला सफिशियंट होऊन जातो. ओके, म्हणजे बायोटीनचे ते गमीज, सिरम, पावडर जे काही खातोय आम्ही ते काय आम्ही मूर्खात निघालोय बेसिकली. असं मी फ्रंटली बोलू का तसं? जोकचं साईड पण मी जेन्युअनली विचारतो. सी जर तुम्ही प्रॉपरली जर मेडिकेटेड काही गोळ्या बघितल्या की ज्यांच्यामध्ये हे बायोटीन असतं, तर युजली 10 मायक्रोग्रामची रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये टाकलेली असते. किती? 10 मायक्रोग्राम फक्त, जी नगण्य आहे. युजली बायोटीन हा आपल्या शरीरामध्ये आपण जे काही खातो आहोत, आपण कडधान्य असू देत, अंडी असू देत, दूध असू देत, याच्यामध्ये सफिशियंट आहे की फारशी गरजच पडत नाही. ज्याचा ॲब्सॉर्प्शन प्रॉब्लेम आहे, ज्याच्या शरीरामध्ये खाल्ल्यानंतर सुद्धा ॲब्सॉर्ब होत नाही आहे, अशाच कंडिशनमध्ये युजली बायोटीनची गरज पडते. त्याच्यामुळे सुरुवातीला जो 10 मिलीग्रॅमचा डोस होता तो आता 10 मायक्रोग्रॅमपर्यंत आला आहे. डेली रिकमेंडेशन कसं असतं, कुठल्याही शरीरामध्ये आपण ज्यावेळेस काही घेतो, प्रोटीन घ्या किंवा कुठलंही झिंक घ्या, कॉपर घ्या, त्याची एक ठराविक मात्रा पर डे रिकमेंडेशन आहे. की लाईक आपण प्रोटीन्स म्हणतो, प्रोटीन्स मिनिमम 1 ग्रॅम पर के जी बॉडी वेटनुसार प्रोटीन जायला पाहिजे. इफ यू वेजिंग 70 kg तर 70 ग्राम तरी मिनिमम आपल्याला प्रोटीन डेली जायला पाहिजेत, तरच ते सफिशियंट आहे. जे वर्कआउट करतात त्यांना 2 ग्राम पर के जी बॉडी वेटनुसार असतं, तर त्यानुसार तेवढंच घ्यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त घेतलं की प्रॉब्लेम होणार. ठीक आहे, हायपर विटॅमिनोसिस म्हणतो आपण, ते होऊ शकतं. त्यानेही केस गळू शकतात. जास्त विटॅमिन झाले शरीरामध्ये किंवा आपण जास्त प्रमाणात प्रोटीन जरी घेतले तरी त्रास होऊ शकतो. स्टमक अपसेट होऊ शकतं, बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे एक डेली रिकमेंडेड डोस आहे. कुठल्याही टॅबलेट्समध्ये घेताना तो चेक केला गेला पाहिजेत की त्याची खरंच तेवढी गरज आहे का. जसं मार्केटमध्ये आता कुठल्याही मेडिसिन्स आपण ऑनलाईन खरेदी करून घ्यायचा प्रयत्न करतो, पण ते खरंच गरज आहे का त्याची, ते आपण बघितलं पाहिजे. आता आपण मगाशी न्यूट्रिशनबद्दल पण बोललो, मला तर तेच न्यूट्रिशन आणि खाण्यातल्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे ओव्हरऑल केसांच्या हेल्थबद्दल. कारण आता इंस्टाग्रामवर ते सारखं आज माझ्या रेफरन्समध्ये एवढं इंस्टाग्राम मिळणार आहे, कारण ते इतकं स्किनच्या आणि हेअरच्या रील्स येत असतात ना, तर ते बघायचं, त्यातनं काहीतरी अजम्पशन्स करायचे आणि मग कळत नाही. आज डॉक्टर आहेत तर मग ते क्रॉस चेक करून घेतो. तर काय काय एकतर म्हणजे किती इम्पॉर्टंट रोल आहे न्यूट्रिशनचा तुमच्या ओव्हरऑल हेल्थवरती, हेअरच्या, आणि काय खाल्लं पाहिजे बेटर हेल्थसाठी हेअरच्या, आणि काय अवॉइड केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक प्रॉपर लाईफस्टाईल. लाईफस्टाईलमध्ये मी 2 गोष्टी युजली इन्क्लूड करतो. एक तर डाएट आणि एक्सरसाइज बेसिकली, आणि नाईट स्लीप्स पॅटर्न प्रॉपर असला पाहिजे. सो डाएटमध्ये आपण, तसं तुम्ही म्हटलाच की सर डाएटमध्ये काय खाल्लं पाहिजे आणि नाही काय खाल्लं पाहिजे, आपण विचार करायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो हेअर आहे तो केराटीन म्हणजे प्रोटीन्सने बनलेला आहे.
आणि जसं मी म्हटलं की हा बॉडीसाठी सगळ्यात लिस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. राईट. बरोबर. त्यामुळे शरीरामध्ये कुठेही डेफिशियन्सी झाली तर ती तुम्हाला हेअरला अफेक्ट करणार आहे. राईट. तो प्रोटीन आपण युजली आपलं जे डाएट आहे आताचं जनरेशनचं ते प्रोटीन डेफिशियंट डाएट आहे. ओके. त्याचं रिझन काय, आपण जे काही खातो आहो मार्केटमधलं, बर्गर असू देत, पिझ्झा असू देत किंवा काही पण फ्राईड आयटम्स असू देत, त्याच्यामध्ये प्रोटीनचं कंटेंट फार कमी आहे. सो प्रोटीन जसं मी म्हटलं की 1 ग्रामचं प्रोटीन पर के जी बॉडी वेट डेली जायला पाहिजेत, ते पण चांगल्या सोर्सेसमधनं जायला पाहिजेत. तर ते आपण घेतो आहोत का, सगळ्यात महत्त्वाचा विषय. कारण की प्रोटीन लागणार आहे केसांसाठी. जर प्रोटीन तुमच्या बॉडीमध्ये सफिशियंट नाही तर ते केसांना पण प्रोव्हाइड नाही होणार आहे. ओके. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मल्टीविटॅमिन्स आणि मल्टी मिनरल्स. व्हायटॅमिन्स जे असतात ते आपल्याला फ्रुट्समधनं वगैरे मिळू शकतात. राईट. आणि मल्टी मिनरल्स जे आहेत ते आपल्याला पालेभाज्यामधनं मिळतात युजली. Okay. ठीक आहे. त्यामुळे कच्च्या पालेभाज्यांचं सलाड ते जेवढं गरजेचं आहे. आणि आपण जे फ्रूट्स म्हणतो व्हायटॅमिन सी कंटेनिंग फ्रूट्स एक डेली खायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण मोसंबी असू देत, संत्रा असू देत, किवी असू देत किंवा जे काही सीजनल असेल. काही नसेल तर आवळाही खायला हरकत नाही, 1 आवळा खायला हरकत नाही. ओके. ठीक आहे. आणि सीजनल एक फ्रूट त्याच्यामध्ये, आता सध्या आपला सीझन मँगोचा आहे किंवा वॉटरमेलनचा आहे, आपण ते घेऊ शकतो. त्यामुळे 2 फळं दररोज आणि 2 प्लेट सलाड हे कंपल्सरी आहे तुम्हाला, जे तुमची डेफिशियन्सी ऑफ व्हायटॅमिन्स आणि मल्टी मिनरल्सची कंप्लीट करेल. आणि प्रोटीन्समध्ये आपल्याला व्हेज किंवा नॉनव्हेज हे दोन्ही ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर व्हेजमध्ये आपण स्प्राउट्स घेऊ शकतो. चना आहे आपल्याकडे, ते आपण फुटाणे ज्याला म्हणतो फ्राईड केलेला, किंवा ते आपण हे करू शकतो, ते करू शकतो. किंवा आपल्याला पनीर आहे, अंडीज आहेत. ठीक आहे. हे आपण घ्यायला हरकत नाही. चिकनमध्ये आपल्याला प्रॉब्लेम काय, चिकनमध्ये आपण चिकन फ्राय करून खातो किंवा त्याच्यापेक्षा ते बॉईल करून किंवा मिनिमम ऑइलमध्ये केलेलं जास्त Air बेटर fry आहे. करा. एअर फ्राय करू शकतो. अशा पद्धतीचं जर आपण घेतलं तर बेटर राहील. आता विषय त्यानंतर येतो की सर सप्लिमेंटचं काय करायचं. प्रोटीन सप्लिमेंट नंतर लगेच तुमचा क्वेश्चन मला असं वाटतं आलाच असता याच्यानंतर. ओरल सप्लिमेंट ज्या काय म्हणजे हेअर केअरसाठी स्पेसिफिक ओरल सप्लिमेंट्स आल्यात, सो त्याचं काय. हेअर केअरसाठी ज्या कॅप्सूल किंवा टॅबलेट्स आहेत त्या बेसिकली तुमचा जो डेली रिकमेंडेड डोस आहे त्याला ते रिप्लेस करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे तुम्ही घेऊ शकत नाही किंवा भेटत नाही इझिली, आपल्याला अवेलेबिलिटी नसते. तर त्या टार्गेट त्या असतात. म्हणजे कॉपर, सेलेनियम असो, अमिनो ॲसिड्स असू देत किंवा अमिनो ॲसिड म्हणजे प्रोटीन्स असू देत, किंवा त्याच्यामध्ये मग तुम्ही बायोटीन म्हणा की ज्या मिनिमम डोसमध्ये असू देत, किंवा अलॉंग विथ दॅट काय करतात युजली ज्या मेल्समध्ये सप्लिमेंट असतात त्याच्यामध्ये नॅचरल DST ब्लॉकर्स असतात आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ओके. तर नॅचरल DST ब्लॉकर म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये तो DHT नावाचा हॉर्मोन आहे, डायहायड्रोटेस्टेस्ट्रॉन, त्याला ते नॅचरली कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये बीटासेटेस्ट्रॉल असू देत, पंपकिन सीड असू दे, ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट असू देत, हे सगळे जे ते नॅचरल DST ब्लॉकर आहेत. तर त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामधली DSTची लेवल एक तर कंट्रोल व्हायला आणि कमी व्हायला लागते. ओके. आणि हा रोल हा डायरेक्टली रिलेटेड आहे जेनेटिक हेअर लॉससोबत. DSTचा आणि जेनेटिक हे डायरेक्टली को रिलेटेड आहे. जर तो DHT कंट्रोलमध्ये नसेल तर माझे हेअर लॉस वाढणार. येस. त्याच्यासाठी मग आपल्याकडे ज्या केमिकल मेडिसिन्स आहेत त्याला फिनेस्ट्राईड आणि डुटास्ट्रॉइड असं म्हणतात, ते आम्ही देतो. पण लोक त्याला घ्यायला घाबरतात. पण मग नॅचरल ते असतात ते घ्यायला ओके म्हणतात, किंवा त्यांना असं वाटतं की जे काही साईड इफेक्ट नसतील म्हणून ते घेतात. त्यामुळे आजकालच्या ज्या हेअर केअर रेजिमेनच्या गोळ्या येतात युजली, आणि जे डॉक्टर प्रिस्क्राईब करतात, आय एम नॉट टॉकिंग अबाउट की बाबा जे ऑनलाईन मिळतात ते नाही, बरोबर. पण जे डॉक्टर सजेस्ट करतात त्याच्यामध्ये 2 प्रामुख्याने घटक आहे. पहिला घटक म्हणजे की न्यूट्रिशनल रिप्लेसमेंट जी आहे ती, आणि सेकंड आहे नॅचरल DST ब्लॉकर आणि अँटीऑक्सिडंट. ओके. ओके. ओमेगा असू देत किंवा असे कॉम्बिनेशनमध्ये देतात, जेणेकरून तुमचा बॉडीवरचा स्ट्रेस कमी होतो. आणि हे जे नॅचरल अँटीऑक्सिडंट असतात आणि DST ब्लॉकर्स असतात ते युजली इन्फ्लमेशन, म्हणजे जी सूज असते, आपण कोणत्याही गोष्ट म्हणतो की डॅमेज झाली म्हणजे काही इन्फ्लेमेशन झालं, तर ते आजूबाजूचं जे केसांच्या रूटच्या आजूबाजूला जे इन्फ्लेमेशन असतं ते कमी करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून रिकव्हरी करायला फास्ट मदत होते. तर अशा पद्धतीने. आणि प्रोटीन्समध्ये आम्ही युजली म्हणतो की ओरल प्रोटीन्स जे आहेत, समजा जे काय आपण व्हे प्रोटीन म्हणतो किंवा सोया प्रोटीन म्हणतो, जेवढं शक्य होईल तेवढं अवॉइड करण्याचा प्रयत्न करावा. अनलेस अँड अंटिल तुम्ही जोपर्यंत खूपच विगरस एक्सरसाइज करत नाही किंवा तुम्ही वेट लिफ्टिंग किंवा कुठेतरी ट्रेनिंग करत नाही, तोपर्यंत ते घेण्याचा प्रयत्न करू नये. नॅचरल जेवढ्या प्रोटीन्स घेता येतील तेवढं बेटर आहे. कारण की काही म्हणजे व्हे प्रोटीन असो किंवा सोया प्रोटीन असो, तर काही लोकांमध्ये ते हेअरफॉल पण कॉज करतं. ओके. म्हणजे प्रोटीन एक्सेस प्रोटीनमुळे पण होतं. नाही, जे प्रोटीन रेडीमेड प्रोटीन येतं पावडर फॉर्ममध्ये जे येतं त्यांच्याने पण कधी कधी हेअरफॉल ओके. जाणवतं. त्यातल्या क्वालिटी नसल्यामुळं.
क्वालिटी पण आहे आणि कसं असतं त्याच्यामध्ये अनब्रँच चेन अमिनो ॲसिड आणि ब्रँच चेन अमिनो ॲसिड अशा 2 प्रकार असतात. तर त्याच्यामध्ये जर प्रॉपर कंपोजिशन नसेल तर त्याच्यामध्ये त्यामुळे हेअरफॉल व्हायला स्टार्ट होतो. तर मध्ये असं एक रिसर्च होता त्याच्यामध्ये की वे प्रोटीन घेतल्याने लोकांचा हेअरफॉल वाढतो. असा एक रिसर्च पेपरमध्ये आला होता. पण खूप मोठा डेटा नाही आहे त्याच्यामुळे सांगणं शक्य नाही की 100% सगळ्यामध्ये होईलच का नाही होईल. ओके. बट शक्यता आहे की त्याच्यामुळे पण तुमचा जर जास्त प्रमाणात आपण प्रोटीन्स इंटेक पावडरच्या फॉर्ममध्ये घेतला तर हेअरफॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नॅचरली जेवढं आपल्याला घेता येईल तेवढं म्हणजे डाएटमधनं जेवढं घेता येईल तेवढं बेटर. बरोबर. आता आपण बोललो की जे इंटरनली काय काय घेऊ शकतो त्या गोष्टी, एक्सटर्नली काय काय गोष्टी मॅटर करतात. कारण का एस्पेशली हे बऱ्याचदा ग्रुप्समध्ये डिस्कस होतं, माझ्या घरी पण होतं की आपल्या घरी पाणीच चांगलं नाही, हार्ड वॉटर आहे त्याच्यामुळे केस गळत आहेत, तर शॅम्पू चुकला म्हणून केस गळत आहेत. सो पहिलं विचारायचं म्हणजे पाण्यामुळं, म्हणजे जे आपण ज्या पाण्याने केस धुतो त्याचा कितपत इम्पॅक्ट असतो हेअरफॉलवरती. सर पाण्याच्याबद्दल बोलायचं झालं तर 2 गोष्टी आहेत. एक वॉटर हार्डनेस आपण ज्याला म्हणतो ते आणि क्लोरिनेटेड वॉटर हे 2 इश्यू बेसिकली या प्रॉब्लेमॅटिक आहे. राईट. काय होतं ज्यावेळेस आपण हार्ड वॉटर यूज करतो त्यावेळेस काय होतं हळूहळू एक लेअर तयार व्हायला लागते आपल्या केसांच्या वरती आणि स्किनवरती जी असते सोडियम क्लोराईड बेसिक NaCl आपण ज्याला म्हणतो मिठासारखी लेअर तयार होतं आहे. ओके. आणि ती जी लेअर आहे ती तुम्हाला ड्रायनेस कॉज करतं केसांमध्ये पण आणि स्किनमध्ये पण. आणि त्याच्यामुळे काय होतं केस तुटायला लागतात. त्यामुळे तुम्हाला अशा कंडिशनमध्ये असे शॅम्पू यूज करायला लागतात की जेणेकरून प्रॉपर क्लिन्झिंग होईल. ओके. आणि शॅम्पू जर आपण यूज केले समजा की ज्याने आपल्याला मॉइश्चरायझर मेंटेन करायला मदत होईल किंवा क्लिन्झिंग करायला मदत होईल. कधी कधी काय होतं सल्फेटवाले शॅम्पू असतात ते जास्त स्ट्रॉंग क्लिन्झिंग असतं पण त्याने सुद्धा परत ड्रायनेस वाढतं. म्हणजे मग पाण्यामुळे करायचं तर काय? ड्रायनेस वाढतंच आहे वरतून तुम्ही सल्फेटवाले शॅम्पू वापरतात त्याने अजून ड्रायनेस वाढत आहे त्याच्यामुळे अजून केस फ्रिझी आणि ड्राय होत आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आम्ही काय सजेस्ट करतो की तुम्ही शॅम्पू वापरा पण एकदम सल्फेट फ्री ज्याचं खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे ते न वापरता दुसरे शॅम्पू वापरा ज्याच्यामध्ये सल्फेटचं प्रमाण कमी असेल. आणि मॉइश्चरायझर लॉकिंग शॅम्पूज पण येतात म्हणजे लाईक हायलोरोनिक ॲसिड कंटेनिंग शॅम्पूज असतात आपण ते वापरू शकतो. कंडिशनर वापरू शकतो आणि अलॉंग विथ दॅट आपण एक प्रॉपर न्यूट्रिशनल जे आहे रेजिमेन आहे ती बनवू शकतो जेणेकरून तुमचं जे काय आहे न्यूट्रिशन जे आहे केसांचं ते चांगल्या पद्धतीने मेंटेन करता येईल आपल्याला आणि रूट स्ट्रॉंग होतील तुमचे. काय ऑलरेडी वीक केस वरनं हे सगळे फॅक्टर्स हे कॉम्बिनेशन इफेक्ट जरा जास्त प्रॉब्लेमॅटिक असतो. जर तुमचे केस स्ट्रॉंग असतील तर युजली एवढा फरक पडत नाही. हां पण ज्याचे ऑलरेडी वीक झालेले आहेत त्याच्यावरती परत जर ह्या म्हणजे मला गोष्टीचा हेच इफेक्ट झाला विचारायचं कारण का एकाच घरात राहून माझे केस नाहीत गळत आणि मग बाकीच्यांना लगेच त्रास होतो त्याच पाण्याचा. येस बिकॉज तुमचे केस इंटरनली स्ट्रॉंग आहे जेनेटिकली स्ट्रॉंग केस आहेत तुम्हाला त्यामुळे तुम्हाला एक ॲडव्हान्टेज आहे की तुमचे केस लगेच गळत नाही आहे. पण ऑलरेडी मरे हो को मारणे काय असं ज्याला म्हणतो ना आपण की तो ऑलरेडी डॅमेज आहे त्याला तुम्ही वरनं परत जर तुम्ही काही निगेटिव्ह फॅक्टर्स ॲड करता आहात तर डेफिनेटली त्याला जास्त परिणाम होणार त्याच्यावर. आणि मला त्याच म्हणजे शॅम्पूच्या ह्याच्यात जसं आता आपल्याला माहिती की बाबा तुमचं स्किन ऑइली असेल किंवा मिक्स्ड असेल किंवा ड्राय असेल तर त्याला हे सनस्क्रीन वापरा हे सोल्युशन वापरा असं जनरल एक ग्रामर आहे त्याचं. तसं केसांच्या बाबतीत काही असतं का की बाबा तुमचे केस खूप पातळ असतील सिल्की असतील किंवा काय तुम्ही कुठल्या पाण्यात वापरता असं काही बेसिक आम्हाला डिरेक्शन देऊ शकता का. कारण का की म्हणजे कुठल्या याच्यात नो सल्फेटवाले वापरायचे मग काहीतरी आता वेगवेगळे ऍसिड्सवाले काहीतरी येतात आणि मग हे कॉम्पोनंट्स अप्रूव्ड आहेत आणि हे अप्रूव्ड म्हणजे तर ते कळत नाही. हाऊ टू पिक युअर शॅम्पू आणि कंडिशनर. सिम्पल आहे एकदम काही कॉम्प्लिकेट करण्याची काही गरज नाही याच्यामध्ये की हे बघा तुमची स्किन ऑइली आहे का नाही किंवा केस ऑइली का नाही तुम्हाला कळतं. असं काय खूप मोठं नाही. मागच्या वेळेस मला असं वाटतं जर टिश्यू पेपर वगैरे आपण जर टॅप करून बघितलं रात्री आपण एकदा वॉश करून सकाळी जर चेक केलं तर टिश्यू पेपर जर ओला झाला तर ऑइली आहे नाही ओला झाला तर ड्राय आहे किंवा मिक्स असू शकतं मॅक्सिमम. ठीक आहे. तर तुम्हाला जर डॅन्ड्रफ होत असेल रेग्युलरली ठीक आहे फक्त डॅन्ड्रफ होतो आहे पण तुम्हाला स्किन ऑइली नाही आहे तर याचा अर्थ स्किन ड्राय आहे तुमची. ओके. तर अशा कंडिशनमध्ये अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरायला हरकत नाही. ठीक आहे. अँटी डॅन्ड्रफ मेडिकेटेड शॅम्पूज असतात त्याच्यामध्ये किटोकोनाझोल 2% युजली कंटेंट असतं किंवा क्लिम्बॅझोल किंवा बाकीचे सॅलिसिलिक ॲसिड वगैरे हे कंटेनिंग असतं पण ते पण आठवड्यातून 2दाच वापरायची गरज आहे. ओके. आता स्किन ड्राय आहे त्याच्यामुळे तुम्हाला अजून हे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू ड्रायनेस पण क्रिएट करू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला कंडिशनर वापरणं तेवढं गरजेचं आहे.
अशा कंडिशनमध्ये. ठीक आहे. सेकंड थिंग आहे, रुटीनसाठी व्हॉल्युमनायझिंग शॅम्पूज असतात की ज्याच्यामध्ये कंटेंट जे असतं, प्रत्येक शॅम्पू हा बेसिकली क्लिन्झिंगचं काम करतो. बरोबर. म्हणजे तुमच्या केसांच्या मुळावरती किंवा केसांचे जे स्किन आहे स्कॅल्पवरती जे काही डर्ट जमा झालेली आहे, जी काही घाण जमा झालेली की दिवसभरानंतर आंघोळ करण्याच्या अगोदर आपण शॅम्पू ज्यावेळेस लावतो तर आपलं बेसिक एम असतं की ती स्किन जी आहे ती क्लीन व्हायला हवी. जसं आपण फेस क्लीन करतो तसं स्किन क्लीन करणं स्कॅल्प गरजेचंच आहे. बरोबर आहे. दररोज आपण आता एक्सरसाइज केल्यानंतर खूप घाम येतो, चिपचिप होतं, मग ते क्लीन करणं गरजेचंच आहे. मग शॅम्पू लागतो. त्यामुळे रुटीन केअर शॅम्पूज जे आहेत, जे व्हॉल्युमनायझिंग शॅम्पूज असतात ते वापरायला हरकत नाही. त्याच्यामध्ये सल्फेट युजली नसतं. त्याच्यामध्ये जे असतं ते कोकिडो आयसोप्रोपाईल बिटेन नावाचं एक एजंट असतो की जो एकदम माइल्ड आहे. तो बेबी शॅम्पूजमध्ये युजली यूज केला जातो. तर असे शॅम्पूज आपण रुटीन केअरसाठी यूज करायला पाहिजेत. सेकंड आहे की तुम्हाला जर डॅन्ड्रफ आणि फंगल इन्फेक्शन असेल तर मग अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू विथ अँटी फंगल इफेक्ट असे शॅम्पू यूज करायला पाहिजेत. नॉर्मल फ्रीझी ड्राय हेअर असतील तुम्हाला तर तुम्ही त्याच्यामध्ये हायलोरोनिक ॲसिड कंटेनिंगसुद्धा शॅम्पूज यूज करू शकतात जे की चांगला इफेक्ट देतात. ओके. तर इम्पॉर्टंट काय, फ्रीझी हेअर का होतात, ते ड्रायनेसमुळे होतात किंवा न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी असते. तर शॅम्पू हा टेम्पररी इफेक्ट देणार आहे तुम्हाला, पर्मनंट इफेक्ट देऊ शकत नाही. तुम्हाला जे व्हॉल्युमनायझिंग किंवा हायलोरोनिक ॲसिड त्याने मॉइश्चर आपल्याला ट्रॅप होतं याच्यामध्ये केसांमध्ये, त्यामुळे त्यांचं तुम्हाला थोडंसं शायनिंग हेअर दिसतात, थोडेसे मॉइश्चराईज हेअर दिसतात. यामुळे त्याचा तेवढा फायदा तुम्हाला मिळतो. पण बेस जो आहे, जे रूट्स आहेत ते तर काही तुमची क्वालिटी चेंज होत नाही. त्यामुळे ते तुम्हाला करत राहावं लागणार आहे. तर इम्पॉर्टंट हे आहे की आपण ज्यावेळेस तुम्ही न्यूट्रिशनल म्हणता की न्यूट्रिशनमध्ये असं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की काय खायला पाहिजे, राईट. त्याच्यामुळे तुम्ही व्हेज आहात नॉन व्हेज आहात त्याच्यानुसार तुम्ही तुमचा डाएट प्लॅन डिसाईड करा. मॉर्निंगमध्ये एक्सरसाइज, मेडिटेशन आणि प्राणायाम करणं तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून बॉडी डिटॉक्स होणार आहे. शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स तयार होतात आपल्या शरीरामध्ये मेटाबॉलिझममुळे किंवा पोल्युशन आहे, बाकीचे आपण शरीरामध्ये खातानासुद्धा केमिकल असतात शरीरामध्ये जातात, कारण की आपण सगळीकडे जे काय आहे ॲग्रिकल्चर, फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स जे काय ते पण आपण खातोच आहोत की आपल्या डाएटसोबत. तर त्यालाही न्यूट्रलाइज करावा लागेल. त्यासाठी बॉडी कुठे ना कुठे रिदममध्ये सेट करणं गरजेचं आहे. त्यामुळे ते सकाळी उठल्यानंतर त्या गोष्टी आवश्यक आहे. आता झोपायचा टाईम आपला चेंज झालेला आहे. आपण रात्री 12-1 नंतर झोपतो. बॉडीला 11 ते 3च्या दरम्यान जे आहे रिदम सेट होण्यासाठी तेवढी रेस्ट करणं गरजेचं आहे. 4 तास तरी मिनिमम रेस्ट बॉडीला गरजेचीच आहे. त्याच्याशिवाय तुम्ही बॉडी डिटॉक्स होऊ शकत नाही. त्यामुळे 11 ते 4 तुम्ही बॉडीला रेस्ट देणं, काहीच न खाणे त्या काळामध्ये तेवढंच गरजेचं आहे. आजकाल आपले जे IT क्राऊड आहे ती US टाईमला काम करतं, त्यामुळे त्यांना रात्रभर जागायला लागतं. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्यांचा रिदमच सेट होत नाही बॉडीचा आणि बॉडीला जे आवश्यक आहे डिटॉक्स करण्यासाठी रेस्ट ती ॲक्च्युली मिळतच नाही. आता आपण हेअर केअरबद्दल बोलत होतो म्हणजे शॅम्पू, कंडिशनर, त्याच्यानंतर आता सगळेच जण ज्या गोष्टी वापरतात ते म्हणजे सिरम्स किंवा त्याच्यानंतर हेअर क्रीम्स वगैरे वेगवेगळ्या काय काय मिळतात. तर तर एक तर ते रोज लावलं पाहिजे का, ते कसं पिक करायचं? आय फील अटॅक्ट. आणि मग त्याच्यानंतर पुढचा टप्पा इज जेल्स आणि बाकी ज्या गोष्टी ते किती डॅमेज करतं? स्टायलिंग जेल्स तर आम्ही कधीच रिकमेंड करत नाही. त्याचं बिग नो. बिग नो. कारण की ते विदाऊट केमिकल्स कुठलीच स्टायलिंग जेल आतापर्यंत मार्केटमध्ये नाही आहे. एक तर त्याच्यामध्ये हायड्रोजन परऑक्साईड वगैरे पण प्रमाण जास्त असतं आणि बाकीचे असे कंटेंट असतात की ज्याने तुमचे डेफिनेटली केस डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे स्टायलिंग जेल तर बिलकुलच नको आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की सिरम्स, तुम्ही जे म्हणताय सिरम्सचे 2 प्रकार आहे. आम्ही जे सिरम्स लिहितो ते केसांच्या मुळासाठी लिहितो. तुम्ही मार्केटमध्ये जे सिरम बघतात ते एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी असतं. आलं लक्षात की जे बरेच बाहेर आपण जे एक्सटर्नल ॲप्लिकेशन आहे की फ्रिझीनेस वगैरे कमी करण्यासाठी ते आपण वापरतो. पण दे आर ऑल टेम्पररी. काय तुम्ही बाहेर लावून तुम्हाला एक इन्स्टंट मिळेल रिझल्ट, बट तो लॉंग लास्टिंग नाही आहे. त्यामुळे आम्ही जे सिरम्स वापरतो ते हेअर रूट इम्प्रूव्ह करण्यासाठी, जेणेकरून नवीन येणारा जो केस आहे तो फ्रिझी नसेलच, त्याला 2 तोंडच नसतील, तो जो काही असेल तो स्मूथ, शायनी आणि चांगलाच हेल्दीच असेल. अशा पद्धतीचे सिरम्स आहे की जे आपण रूट्सला नरिश करणारे सिरम्स आहेत ते वापरायला डेफिनेटली काही प्रॉब्लेम नाही, आपण ते वापरू शकतो. पण हे एक्सटर्नल ॲप्लिकेशन टेम्पररी आहे. जोपर्यंत तुमचे रूट स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत वापरा. एकदा रूट स्ट्रॉंग झाले की तुम्हाला गरजच पडणार नाही. आणि ते रोज वापरलेले चालतात. सिरमसाठी काही हरकत नाही, डेफिनेटली वापरायला पाहिजेत. येस.
2 टाईपच्या रील्स दिसतात आपल्याला. एकामध्ये आपल्याला सगळी अशी सायंटिफिक नावं दिसतात आणि काहीतरी नवीन ॲसिडची नावं वगैरे कळतात आणि दुसऱ्या एक रील्स येतात ज्याच्यात सांगतात की सगळे केमिकल्स वाईट आहेत, काही वापरू नका, घरात तुमच्या शिकेकाई लावा, शिकेकाईचं झाड आणा, ते गरम पाण्यात ठेवा आणि ते लावा, फक्त शिकेकाई चांगले, बाकी सगळं वाईट आहे. हे म्हणजे ह्याच्यावरती काही तुम्ही दृष्टिक्षेप टाकू शकता का? नाही बघा, शिकाकाई ही आपली ओल्ड रेमेडी आहे, बऱ्याच वर्षानं म्हणजे आपल्या परंपरागत याच्यातनं चालू आहे. तर त्याच्यावर पण रिसर्च झालेला आहे की त्याच्यामध्ये सॅपोनिन नावाचा एक घटक असतो की जो तुम्हाला क्लिन्झिंग इफेक्ट देतो. बेसिकली 2 घटक आहेत, एक अँटी हेअरफॉल आहे आणि एक क्लिन्झिंग इफेक्ट आहे. म्हणजे डॅन्ड्रफ किंवा जे काही आपल्या स्किनवरती जे काही डर्ट जमा होते ते क्लिन्झिंग इफेक्ट करतं आणि एक थोडंसं बूस्टिंग इफेक्ट आहे की जे केसांची वाढ मेंटेन करण्यासाठी मदत करतं. तर शिककाई चुकीचं नाही आहे किंवा शिककाईचे गुणधर्म नाही आहे अशातला भाग नाही आहे. शिककाई आपण वापरू शकतो, ज्यांना सूट होते त्यांनी वापरायला हरकत नाही. बट शिकाकाईने नवीन केस येतील का? बिलकुल येणार नाहीत. ओके. शिककाईने जेवढा इफेक्ट बाकीचे आपले मेडिसिन्स यूज केल्याने मिळेल का? डेफिनेटली नाही मिळणार. इनिशियल स्टेजेसमध्ये की ज्यांना सुरुवातच झालेली आहे किंवा केसांचं जस्ट स्टार्टिंग प्रॉब्लेम आहे त्यांना कदाचित त्याचा इफेक्ट मिळू शकतो. पण ज्यांचे केस खूप जास्त पातळ झालेले आहेत, त्यांचं थिकनेस खूप कमी झालेलं आहे आणि गळती 100पेक्षा जास्त चालू झालेली, ज्याला आपण की म्हणतो की नॉर्मल नाही आहे, अशा केसेसमध्ये शिककाईने तुम्हाला तेवढा रिझल्ट मिळणार नाही. ओके. हे नॉर्मल रुटीन केअर आपण ज्याला होम रेमेडीज म्हणतो करण्यासाठी तेवढं करू शकतो आपण, त्याच्यापेक्षा जास्त त्याचा रोल मला वाटत नाही की आहे. तेवढंच आहे. ओके. मग अशा आपण डॅन्ड्रफ्स बद्दल हलक्यात टच अपॉन केलं, पण ते त्याच्यावरती आणखीन आपण हायलाईट करू शकलो, कारण आपण गेल्या वेळेस हेअर केअरचा एपिसोड केला होता तर खूप लोकांनी डॅन्ड्रफ बद्दल विचारा असे प्रश्न विचारले होते. तर एक तर किती मोठा प्रॉब्लेम असतो, म्हणजे डॅन्ड्रफमुळे काय प्रॉब्लेम होतो केसांना? असल्याने काय हा तेच एक्झॅक्टली काय असला तर काय प्रॉब्लेम फरक पडतो? असला तर काय फरक पडतो, म्हणजे स्किन निची होते वगैरे तर ठीकच आहे, हेअरसाठी लॉंग टर्म मध्ये किती त्याचा त्रास होतो आणि ते अवॉइड करायचं असेल तर काय केलं पाहिजे? नाही, सगळ्यात महत्त्वाचं डॅन्ड्रफ हे पॅथॉलॉजिकल आहे की नॉर्मल आहे? हिवाळ्यामध्ये स्किन ड्राय होऊन जी वरची स्केलिंग तयार होते त्याच्यामुळे डॅन्ड्रफ होतो. ओके. सो डॅन्ड्रफ अल्टिमेटली आहे काय? तर डॅन्ड्रफ एक स्किनचा डेड पार्ट आहे, स्किन जी निघून जाते त्याच्यातून तो बाहेर पडतो. इट्स व्हेरी व्हेरी नॉर्मल. कोणाचं स्किन सायकल जे आहे ते फास्ट असतं, त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात डॅन्ड्रफ क्रिएट होतो, ज्यांच्या काही लोकांमध्ये ते कमी असतं, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये डॅन्ड्रफ क्रिएट होत नाही. आणि सीझनल व्हेरिएशन डॅन्ड्रफ असणं हे कॉमन आहे आणि खूप जास्त काही त्याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. ओके. बट आता प्रॉब्लेम कधी क्रिएट होतो? डॅन्ड्रफ आहे आणि वरनं ऑइल सिक्रेशन पण जास्त आहे. तो डॅन्ड्रफ आणि ऑइल म्हणजे आपण ज्या सिबेशियस ग्लँड्स असतात ज्याच्यातनं सिबम किंवा आपण चिकचिकपणा जो म्हणतो आपला जो तयार होतो, ते ज्यावेळेस दोन्ही मिक्स होतात त्याच्यानंतर फंगल इन्फेक्शन क्रिएट होतं. फक्त प्युअर डॅन्ड्रफ जर असेल आणि आपण तो काय साध्या शॅम्पूजने पण क्लीन केला तर तो निघून जातो. पण ज्यावेळेस हे दोन्हीचं कॉम्बिनेशन होतं तिथे बॅक्टेरिया डेव्हलप होतात, फंगस डेव्हलप होतं. कारण की फंगस कुठे डेव्हलप होतं? जिथे मॉइश्चरायझर जास्त आहे. आणि फंगस डेव्हलप झाल्यानंतर प्रॉब्लेम क्रिएट होतात. फंगसमुळे काय होतं? केस वीक होतात, केसांमध्ये आपण इचिंग होतं, त्यामुळे आपण अजून परत खाजवतो, त्याच्यामुळे परत तिथे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन क्रिएट होतं आणि मग केस गळायला लागतात. तर नेक्स्ट स्टेपमध्ये प्रॉब्लेम आहे. नुसतंच फक्त डॅन्ड्रफ असेल तर आपण नॉर्मल अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरून सुद्धा ते क्लीन होऊ शकतं. नॉर्मल शॅम्पूने सुद्धा तुम्ही जर रुटीनली वॉश केलं तर ते क्लीन होऊ शकतं आणि सीझन चेंज झाला की तुमचा डॅन्ड्रफ ऑटोमॅटिकली कमीच होतो आहे. तर त्यामुळे तिथे एवढा स्ट्रेस घेण्याची गरज नाही. पण जिथे फंगल इन्फेक्शन क्रिएट होतं, पॅचेस क्रिएट होतात आहे आणि खूप जास्त प्रमाणात खाज येते आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रीटमेंट करण्याची गरज आहे. ओके सर, म्हणजे तुम्ही मागच्या वेळेला जे सांगितलं तर हेल्मेटमुळं हे, कारण का तिथे घाम येऊन घाम जिरतो डॅन्ड्रफ जो. आणि मग Yes. ऑइली होणार आहे. आता एक छोटासा फक्त हे तुम्ही मगाशी आता बोलता बोलता म्हणालात त्याच्यावरती फक्त एक डबल क्लिक करतो. सीझनल काही चेंज करणं गरजेचं का हेअर केअर रुटीनमध्ये तुमच्या? बरेच डॉक्टर सजेस्ट करतात की हेअर ऑइल वापरू नये. हां. हो. लक्षात तुम्ही बघितलं असेल की आणि काही काही ज्या आपल्या घरातल्या मातोश्रीज असतात त्या पण आता आजकाल मुलांना नवीन स्टाईलनुसार ते आता वापरायला देत नाही आहेत. पण जिथे स्किन ड्राय, केस तुमचे ड्राय आहेत, तिथे मॉइश्चरायझेशन गरजेचं आहे. तर हेअर ऑइलचा इफेक्ट हा मॉइश्चरायझेशनसाठी आहे. बरोबर. जेवढे ड्राय केस तेवढे लवकर तुटणार आहेत, बरोबर आहे, आणि तेवढा जास्त डॅन्ड्रफ होणार जर ड्राय स्किन असेल तर. त्यामुळे मॉइश्चरायझेशनसाठी जर आपण हिवाळ्यात ऑइल वापरत आहोत तर काही कुठलाही वाईट नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. उन्हाळ्यामध्ये खूप जास्त घाम येतो, त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शनचे चान्सेस वाढू शकतात. काही मुंबईसारख्या ठिकाणी आहे किंवा केरळमध्ये आहे, खूप जास्त ह्युमिड आहे. बरोबर. तर एवढी ह्युमिडिटी आहे की डोक्यामध्ये सतत तुमचा ओलावा असतो.
तो अशा कंडिशन्समध्ये तुम्हाला शॅम्पू करणं गरजेचं पडतं, कारण की त्याच्याशिवाय ऑप्शन राहत नाही. आणि सेकंडमध्ये काय की ऑइल प्रोड्युसिंग ज्या ग्लँड्स असतात, ज्या आपल्या सिबम प्रोडक्शन करतात, त्यांनाही कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही शॅम्पूज पण मिळतात, की कोल्टार कंटेनिंग शॅम्पूज असू देत किंवा किटोकोनाझोल शॅम्पूज असू देत, त्याने बऱ्यापैकी तुमचं ऑइल कंट्रोल होतं. ठीक आहे, रेटिनॉल कंटेनिंग असू दे, त्याने पण बऱ्यापैकी ऑइल प्रोडक्शन कमी होतं. ठीक आहे, तर असे शॅम्पूज वेगवेगळ्या कंडिशनमध्ये यूज करायला हरकत नाही आहेत. ओके. लास्ट थिंग आहे की आपण आता पावसाळ्यामध्ये युजली मिक्स कंडिशन असतं, त्याच्यामुळे युजली पावसाळ्यामध्ये एवढे प्रॉब्लेम येत नाही. इनिशियली थोडासा हेअरफॉल वाढतो, पण ते सेटल होऊन जातो लवकर. तर मॅक्सिमम प्रॉब्लेम जे आहेत ते हिवाळ्यामध्ये होतात, कारण की ड्रायनेस असतं वेदरमध्ये, त्याच्यामुळे होतं. त्यामुळे पाण्याचं जे आहे पावसाळ्यामध्ये आणि लिटल बिट आपण म्हणतो की समरमध्ये जे आहे, उन्हाळ्यामध्ये पाण्याचा इंटेक वाढवला गेला पाहिजेत, जेणेकरून जो घाम येतोय तो पण थोडासा वॉटरी असला पाहिजे, चिकट न येता वॉटरी घाम असला पाहिजे. त्याने एवढी मेजर नाही, तो इव्हॅपोरेट होऊन जातो, लगेच ड्राय होतो. पण जो चिकट घाम म्हणतो आपण, बऱ्याच लोकांना येतो की ते लवकर ड्रायच होत नाही, तर त्याचं वॉटर इंटेक कमी असतो. आणि जे डाएट असतं ते प्रॉपर नसतं. युजली मोस्टली जे असतं ते ऑइली डाएट असतं. त्या लोकांचं फ्राईड आयटम्स जास्त खातात किंवा खूप मसालेदार पदार्थ शरीरामध्ये जास्त जातात. त्यांच्या घरामध्ये फॅमिली पॅटर्नच तसा असतो की सगळं तडका देऊनच असतं किंवा मसालेदारच असतं. अशा लोकांमध्ये जो येणारा घाम आहे तो युजली प्रॉब्लेमॅटिक करतो, कारण की ऑइल प्रोडक्शन जास्त होतं. तर तुम्ही बघितलं असेल की जे व्हेजिटेरियन्स आहे त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा घाम असतो, आणि जे नॉन व्हेजिटेरियन जास्त खातात त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा घाम असतो. का? मीठ स्वेट रे. हां. तर हा थोडा फरक जाणवतो आपल्याला सुद्धा, की आपण म्हणतो की यार सात्विक खायला पाहिजे, तर का खायला पाहिजेत? तर त्याचं कारण कुठे ना कुठे इथे लपलेलं आहे, की आपण ज्यावेळेस नॉनव्हेज क्रिएट करतो किंवा बनवतो घरामध्ये, नॉनव्हेज ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस त्याला युजली आपण मसालेदारच बनवतो ना. आणि भाजी काय आपण भेंडीची भाजीमध्ये कुठे काय असतं. राईट. सो अशा पद्धतीने आपला डाएटसुद्धा बऱ्यापैकी मॅटर करतो, की आपली जे काही हेअर लॉस आहे किंवा बाकीचे घटक शरीरामध्ये जे काही आहेत जे तयार होणार आहे त्याच्यामध्ये मॅटर बऱ्याच वेळेस करतं. आता केसांबद्दल बोलताना अजून एक म्हणजे हल्ली मुलं तर मुली जास्त करतात, तर त्यात मुलं पण करायला लागले, त्यामुळे केस रंगवतात खूप. तर मग ते काय आधी ब्लीच Highlights. करा, हायलाईट आधी ब्लीच करा आणि मग डायरेक्ट मग नंतर रंग लावा आणि मग ते काय अमोनिया फ्री रंग वगैरे असं बरंच काय 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 येतात त्याच्यात. तर एकतर रंग लावल्याने किती केसांना डॅमेज होतो आणि मग ते रिव्हर्स करता येतं का जे झालेलं डॅमेज आहे? पहिले सुरुवातीला ज्यावेळेस डाईज बनल्या त्यावेळेस PPD नावाचा एक घटक असायचा, हो, तो हो. असायचा. नंतर काय झालं, PPDचं एक कोरिलेशन कॅन्सरसोबत जाणवलं, लाईक ब्लॅडर कॅन्सर्स आणि बाकीचे कॅन्सरसोबत जाणवलं. त्यामुळे युजली त्यानंतर PPD बंद झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर अमोनिया आला. अमोनियामध्ये काय व्हायचं की अमोनिया कंटेनिंग याच्यामुळे केसांचा रंग लवकर म्हणजे आपण काय करतो, केस म्हणजे पांढरे केस काळे करण्यासाठी वापरतो, पण अमोनिया वापरल्यामुळे जे एक्झिस्टिंग आहेत काळे ते पण पांढरे व्हायला लागले. बिकॉज अमोनिया हा गॅस आहे बेसिकली. तो काय करतो, पेनिट्रेट करतो स्किनला, आणि तो केसांच्या मुळ्यामध्ये जाऊन त्याचा जो मेलॅनिन असतं ते मेलॅनिन जो आहे रिप्लेस करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आपण अमोनिया कंटेनिंग वापरू नये असं बोलतो. ठीक आहे, आता हे जे ब्लीच वगैरे करतात, ब्लीचचं मला असं वाटतं मेन घटक हा हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. ओके, परत हायड्रोजन पेरॉक्साईड पण युजली गॅसमध्येच कन्वर्ट होतो, आणि तो पण परत केसांच्या मुळांमध्ये जाऊन डॅमेज करतो. त्यामुळे जे काही केमिकल्स आपण केमिकल वापरल्याशिवाय तुमचं हेअर स्टायलिंग होऊ शकत नाही. कुठल्याच ऑर्गॅनिक याने कलर वेगळा हिना जरी वापरला तर केस वेगळ्याच कलरचे दिसतात, की जे आपल्याला ब्लॅक नसतात. ते युजली काहीतरी मॅजेंटा किंवा लाल कलरचे होतात, की ते कोणी युजली ठेवत नाही तशा पद्धतीचे आजकाल. त्यामुळे प्रत्येक हेअरस्टायलिंग जी आहे विथ जे काही आपण जेल्स वापरतो किंवा जे काही कलरिंग एजंट वापरतो, ते सगळ्यांमध्ये युजली केमिकल्स असतात, आणि ते डेफिनेटली केसांच्या मुळांना डॅमेज करतात. त्यामुळे जेवढं शक्य होईल तुमची प्रोफेशनल नीड नसेल तर अवॉइड करा, आणि प्रोफेशनचे नीड असेल तर त्याच्यामध्ये बरेच काही प्रकार आहेत आपण त्याच्यामध्ये करू शकतो, की जे पहिले सुरुवातीला काही प्रोटेक्शन वापरायचं, त्याच्यानंतर ते कलर करायचं, जेणेकरून कमीत कमी डॅमेज होईल. हो, अच्छा. अजून एक मुलींच्या केसांच्या बाबतीतलं किंवा एक जनरल केसांच्या मी आज सकाळी मिथ्स वाचत होतो. तर मिथ्सपैकी शॉर्ट हेअर केले की जास्त बेटर डेव्हलप होतात आणि मग ते शॉर्ट हेअर कापले की स्प्लिट एंड्स असतील की स्प्लिट एंड्स जातात आणि परत येणारे केस नवीन येतात वगैरे. नाही, आपला जो कंटिन्युएशन ऑफ रूट आपण जे म्हणतो, की बेस जो आहे तो स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, म्हणजे हेअर रूट्स चांगले करणं गरजेचं आहे. तुमचे जे स्प्लिट एंड आहेत तुम्ही कट केल्याने काय होणार, टेम्पररी तुम्हाला दिसणार नाहीत. जर रूट स्ट्रॉंग नसतील तर परत स्प्लिट एंड होणारच आहेत की. त्यामुळे मॉइश्चरायझेशन महत्त्वाचं आहे केसांचं.
त्याच्यासाठी तुम्ही डाएट इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जे व्हॉल्युमनायझिंग शॅम्पू किंवा तुम्ही हेअर सिरम त्याच्यासाठी टेम्पररी वापरू शकता. पण त्यामुळे शॉर्ट केल्याने युजली तुमचं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही आहे. एक त्याच्यामध्ये असं आहे की लाँग हेअरला न्यूट्रिशन जास्त लागतं कम्पेअर टू शॉर्ट हेअर. बॉडीला केसांना जिवंत ठेवायचं त्यांना न्यूट्रिशन द्यावंच लागणार आहे. केस वाढतोय म्हणजे का वाढतोय केस बेसिकली तो मुळातनं वाढतोय ना. फिमेल्समध्ये युजली 5 ते 7 वर्ष एकच केस वाढत असतो. म्हणून फिमेलचे केस तुम्ही बघता कमरेच्या खाली पण जाऊ शकतात. आपले नाही जाऊ शकत कारण आपली लाईफ सायकल जी आहे केसांची ती 2.5 ते 3 वर्षापर्यंतच लिमिटेड आहे. त्यामुळे तुम्ही किती जरी प्रयत्न केला तर तुमचे केस कमरेपर्यंत जाणार नाही कधीच. कारण की देवाने ते सेट केलं आहे मेल आणि फिमेलचं लाईफ सायकल वेगळ्या हेअरचं. त्यामुळे आपले मेल्सचे केस नाही वाढू शकत तिथपर्यंत कधीच फिमेलचेच वाढू शकतात त्याच्यामध्ये. त्यामुळे केस लाँग केस असतील तर अजून न्यूट्रिशनल चांगलं करणं गरजेचं आहे कम्पेअर टू शॉर्ट हेअर. ओके. आता एक फक्त आपण टुवर्ड्स ट्रीटमेंट जायच्या आधी एक हे होतं की जो मागच्या एपिसोडच्या खाली खूप जणांनी विचारलं होतं की एस्पेशली फिमेल ऑडियन्सने विचारलं होतं की बाबा मेनोपॉज नंतर होणारा हेअरफॉल किंवा हार्मोनल चेंजेस नंतर होणारा हेअरफॉल ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? बेसिकली मेनोपॉज झाल्यानंतर तुमची जी इस्ट्रोजनची लेवल आहे बेसिकली हा प्रोटेक्टिंग हार्मोन आहे फिमेलसाठी. फिमेल्सला युजली हार्ट अटॅक किंवा बाकीचे जे रोग असतात ते मेल्सपेक्षा जोपर्यंत त्यांचं मेन्सेस रेग्युलर असतात तोपर्यंत कमी होतात. दे आर वेल प्रोटेक्टेड बाय हार्मोन. म्हणजे हार्ट अटॅक असू देत किंवा काही पण बिमाऱ्या असू देत फिमेल्सला कमी होतात. माणसं जास्त बिमार पडतात ह्या वयामध्ये कम्पेअर टू फिमेल्स. तर ज्यावेळेस मेनोपॉज होतो त्यावेळेस ही प्रोटेक्शन लेवल कमी व्हायला लागते. त्याच्यामुळे त्यांना बोनचे प्रॉब्लेम, त्यांना हाडी दुखणे किंवा कॅल्शियमची डेफिशियन्सी हे सगळे प्रॉब्लेम तयार व्हायला लागतात. तर त्या कंडिशनमध्ये युजली प्रोटेक्शन हार्मोनचा पुरवठा कमी झाल्यामुळे त्यांचा हेअरफॉल होतो. ते बेसिकली जास्त कधी होतो ज्यावेळेस पेरीमेनोपॉझल असतात म्हणजे ज्यावेळेस त्यांचं मेन्सेस इरेग्युलर व्हायला लागतात त्यावेळेस हेअरफॉल जास्त वाढतं. मग अशा वेळेस त्यांना प्रॉपर कॅल्शियम सप्लिमेंट देणं गरजेचं आहे, प्रॉपर न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं एक तर हाडं पण व्यवस्थित मजबूत राहतील, त्यांचे बाकीचे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी पण व्यवस्थित राहतील आणि केसांची गळती पण कंट्रोलमध्ये राहील. त्यामुळे अशा पिरियडमध्ये डॉक्टरांना भेटून त्यांनी ते एकदा कन्सल्ट करणं जास्त गरजेचं आहे. बापरे. आता आपण ट्रीटमेंटबद्दल बोलू शकलो तर की एकतर किती रिव्हर्सिबल असतो हेअर लॉस झालेला. म्हणजे आय थिंक गेल्या वेळेस पण तो प्रश्न विचारलेला पण आय थिंक चांगला ब्रिज असेल तो ट्रीटमेंटकडे जाण्याआधी की गेलेले केस परत येतात का आणि काय प्रमाणात येतात आणि मग आपण त्याच्या ट्रीटमेंटबद्दल बोलू शकलो तर. राईट. ज्यावेळेस स्किन ही प्लेन होऊन जाते त्याचा अर्थ की तिथे हेअर रूट्स डेड झालेले आहेत, तिथे हेअर रूट्स नाही आहेत. म्हणजे हे ते जेनेटिक असू शकतं किंवा चाय लागणे किंवा उंदरी लागणे आपण असं म्हणतो अशा केसेसमध्ये पण सुद्धा प्लेन होतं. तर काही कंडिशन अशा आहेत की ज्या रिव्हर्सिबल आहेत, काही कंडिशन आहे की त्या रिव्हर्सिबल नाही. रिव्हर्सिबल म्हणजे की जिथे केस परत येऊ शकतात. आता चाय लागणे किंवा उंदरी लागणे आपण ज्याला असं म्हणतो की त्याच्यामध्ये स्पॉन्टेनियसली केस परत येतात कारण की त्यांचे रूट्स डेड झालेले नसतात. ओके. जेनेटिक हेअर लॉसमध्ये किंवा मेल पॅटर्न हेअर लॉस जो होतो, पुरुषांमध्ये हेअर लॉस जो होतो त्याच्यामध्ये युजली प्लेन झालेले असतात, तिथे रूट्स नसतात. त्याच्यामुळे तिथे आपण ट्रीटमेंट करून केस परत येत नाहीत. काही कंडिशन असतात की ज्याच्यामध्ये की आपण म्हणतो की काही ठिकाणी पिंपल्स येतात, फोड येतात आणि नंतर तिथले केस चालले जातात, त्याला आपण स्कारिंग एलोपेशिया असं म्हणतो. किंवा काही बर्नचे पेशंट असतात, बर्न पेशंटमध्ये केस पूर्ण जातात, तर अशा पेशंटमध्ये केस परत येत नाहीत. ओके. ठीक आहे. आता येऊया मेन प्रॉब्लेमकडे की अँड्रोजेनेटिक एलोपेशिया म्हणजे की फॅमिलियल हेअरफॉल किंवा जेनेटिक हेअरफॉल किंवा आपण त्याला म्हणतो की पुरुषांमध्ये होणारा हेअरफॉल की जो एकदा केस मुळातनं गेला तो परत येत नाही. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला ट्रान्सप्लांटेशन करायला लागतं. पण जर सुरुवात झाली आहे, केस आत्ताच गळायला सुरुवात झालेली आहे, केसांची थिनिंग होत आहे, म्हणजे केसांची मुळं आहेत पण केसांची जाडी कमी झाली आहे, त्यांची लेंथ वाढत नाही आहे, कलर चेंज होतो आहे, केस एकदा गळत नाही लगेच की आणि परत येत नाही असं कधीच होत नाही. केस गळण्याच्या अगोदर किंवा टक्कलपण येण्याच्या अगोदर एक प्रोसेस असते की जे साधारणतः 3 ते 4 वर्ष चालते आणि त्याच्यानंतर आपल्याला टकलेपणा येतोय. तर तो जो विंडो आहे ती पकडता आली पाहिजे. ओके. जर आता ॲक्शन नाही घेतली तर उद्या माझ्याकडे आता बॉल्डनेस येणार आहे. सो त्यावेळेस मग आपल्याकडे मेडिसिन्स आहेत, लाईक मिनॉक्सिडिल आहे, DST ब्लॉकर आहे, फिनास्ट्राईड, डुटास्ट्रोइड आहे, PRP ट्रीटमेंट आहे, त्याच्या पुढच्या मेझोथेरपी, GFC, फार नवीन म्हणजे लेझर ट्रीटमेंट, अशा भरपूर ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे की ज्याच्यामध्ये आपण त्याला कंट्रोल करू शकतो जेणेकरून हे केस काही वर्ष अजून आपल्याला टिकवता येतील. तर हे
फार महत्त्वाचं आहे की अशा ठिकाणी आपण त्याला पकडता आलं पाहिजे. हो. आता आपण वेगवेगळ्या नावं ट्रीटमेंटची घेतली नावं घेतली ना, तर मला वाटतं ते त्याच्याबद्दल एक एक करून बोलू TRP वगैरे शकतो. ऐकलंय त्यामुळे दिसतंय सगळीकडे नक्की काय असतं ते. त्याचं काहीतरी फॅन्सी दिसतं इथनं गेलेलं असं. नाही आता ह्या ज्या काही ट्रीटमेंट आहेत आपण बेसिकली 2 ट्रीटमेंटकडे बघूया. एक सर्जिकल ट्रीटमेंट आणि एक नॉन सर्जिकल किंवा मेडिसिन ट्रीटमेंट. ओके. सर्जिकल ट्रीटमेंटमध्ये आपण प्युअरली हेअर ट्रान्सप्लांटेशनबद्दल बोलूया आणि नॉन सर्जिकलमध्ये मेडिसिन्स आणि बाकीचे जे काय आहे आपण त्याच्याबद्दल बोलूया. ड्रग ऑफ चॉईस ज्याला म्हणतो की आपल्याला जर जेनेटिक हेअरफॉल असेल किंवा DST रिलेटेड हेअरफॉल असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे रिकमेंडेड आहे मिनॉक्सिडिल आणि DST ब्लॉकर फिनास्ट्राइड. हे 2 ट्रीटमेंट इनिशियली कुठल्याही तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेला किंवा कोणी प्रॉपर हेअर स्पेशलिस्टकडे गेला हे तुम्हाला रिकमेंड करतील. कारण की यांचा जो विश्वासार्हता आहे किंवा ह्या ज्या 2 मेडिसिनची विश्वासार्हता आहे ती खूप जास्त आहे. efficacy म्हणजे highest आहे. वर्षापासून हे टेस्टेड आणि ट्राईड आहे आणि हे रिकमेंडेड आहे. USFDA अप्रूव्ड सुद्धा आहेत की मिनॉक्सिडिल आणि तुमचं जे फिनास्ट्राइड आहे ह्या 2 गोष्टी तुम्ही घ्यायलाच पाहिजे ज्यावेळेस जेनेटिक हेअरफॉल. आणि एकदा चालू केल्या आहेत की युजली लोक म्हणतात आता सर किती दिवसांत बंद करू. पहिला क्वेश्चन हा असतो सर हा किती दिवस घ्यायचा आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला की मिनॉक्सिडिल सर किती वर्ष वापरायचं. आणि त्याला काही साईड इफेक्ट्स असतात का? येस, सेकंड क्वेश्चन हाच असतो पेशंटचा. सर घेतलं तर मग काही प्रॉब्लेम तर येणार नाही. कारण बाकीकडे कुठलीही ट्रीटमेंट आयुर्वेदिक घ्या किंवा होमिओपॅथिक घ्या त्यांचे साईड इफेक्ट नसतात असं म्हणणारे वर्ग खूप जास्त आहे. आणि आमचं ॲलोपॅथीकडे आलात की अरे साईड इफेक्ट असतील घेऊच नाही मग काहीतरी होईल. ही खूप जास्त प्रमाणामध्ये ॲलोपॅथीच्या बाबतीत निगेटिव्हिटी मार्केटमध्ये आहे. तर आपण याच्यावरती थोडंसं आज प्रकाशाने बोलायला हरकत नाही. शरीरामध्ये काही घटक तयार होतात आहे त्याला जर कंट्रोल करायचं असेल तर मेडिसिन लागतं आहे. सोप्या शब्दात म्हणायचं की BP म्हणजे काय ब्लड प्रेशर. मला BP आहे असं म्हणतात आपल्या गावाकडे किंवा बरेच लोक म्हणतात मला BP आहे. अरे BP सगळ्यांनाच आहे बाबा. BP नसेल तर मी जिवंतच नाही आहे. माझा BP 0 झाला म्हणजे मी गेलो. बरोबर आहे की नाही. त्यामुळे BP सगळ्यांनाच आहे. पण BP ज्यावेळेस एका लेवलपेक्षा जास्त वाढतो त्यावेळेस त्याला आपण म्हणतो की BP झाला आहे किंवा मग हायपरटेन्शन म्हणतो आपण त्याला BPचा त्रास आहे. ठीक आहे. शुगर सगळ्यांनाच आहे शरीरामध्ये. 0 शुगर झाली तर नो बडी कॅन अलाइव्ह राईट. पण शुगरची लेवल एका प्रमाणामध्ये वाढल्यानंतर ज्यावेळेस म्हणतो आपण याला डायबिटीज झाला. बरोबर. तर तुम्हाला बॉल्डनेसचा प्रॉब्लेम क्रिएट होतो आहे तो कशामुळे होतो ते की DST जो आहे 5 DST त्याची लेवल एका सर्टन एका एक्सपेक्टेड लेवलपेक्षा जास्त वाढली म्हणून त्याचा आहे. पण तो जो DST तो बाहेरून आलेला व्हायरस नाही आहे. तो तुमच्या शरीरात तयार होतो आहे. तर तो बाहेरून नाही आला शरीरात तयार होतो तर तुम्ही असं कसं त्याला एकदम 0 करू शकणार नाही. करू शकणार तुम्ही त्याला 0 किंवा बंद करू शकणार नाही. DST हा एक सेकंडरी सेक्शुअल हॉर्मोन आहे की जो रिप्रोडक्शनसाठी महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस आपण कॉम्प्लिकेटेड आहे. आता थोडं आहे आपण थोडं टेक्निकल जातोय पण गरजेचं आहे. आणि तुमच्या माध्यमानं हे फार जास्त गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस आपल्याला मुसरडे म्हणतो फुटायला लागतं याचा अर्थ काय होतो की शरीरामध्ये चेंजेस व्हायला लागतात. शरीर आपण ज्यावेळेस मुलाच्या म्हणजे बाळापासनं आपण ॲडल्ट बनतो आहोत त्यावेळेस ती जी एक ट्रान्झिशन फेज आहे त्याला आपण प्युबर्टी म्हणतो. म्हणजे आपण वयात यायला लागलो. फिमेल्समध्ये काही चेंजेस होतात मेल्समध्ये काही चेंजेस होतात राईट. आपला आवाज थोडासा जो किडिश असतो बालिश असतो तो घोगरा व्हायला लागतो किंवा एकदम मेलसारखा होतो. आवाज फुटतो म्हणतो आपण त्याला. तर ते कशामुळे होतं तर एक हॉर्मोन आहे टेस्टोस्टेरॉन. तो आपल्या शरीरामध्ये त्याची लेवल वाढायला लागते आणि टेस्टोस्टेरॉनपासूनच DST तयार होतो. आणि जर टेस्टोस्टेरॉन नसेल आपल्या शरीरामध्ये तर आपलं रिप्रोडक्शन होत नाही. म्हणजे आपण बेबी तयार करू शकत नाही. त्याची आपली इच्छाच होत नाही. त्यामुळे टेस्टोस्टेरॉन हा ड्रायव्हिंग फोर्स आहे मेलसाठी. आणि माणसांचा ज्यावेळेस आपण जन्माला आलो त्याचं एकच उद्देश होतं की रिप्रोडक्शन. की आपण आपले प्रोजेनी म्हणजे आपण आपले वारसदार तयार करतो. त्याच्यासाठी तो हॉर्मोन गरजेचा आहे. त्यामुळे ज्यावेळेस टेस्टोस्टेरॉन वाढतो DST पण वाढतो आणि ज्यावेळेस जेनेटिकली ड्रिव्हन आपला हेअर लॉस असतो त्यावेळेस DSTची सेन्सिटिव्हिटी वाढते किंवा त्याचं प्रमाण वाढतं आणि हा आपल्या शरीरात बनतो आहे. जोपर्यंत आपली डिझायर आहे फिजिकल डिझायर आहे तोपर्यंत तो हॉर्मोन ॲक्टिव्ह आहे. तो कंट्रोल करायचा असेल किंवा त्याची ॲक्टिव्हिटी जर कंट्रोल ठेवायची असेल तर हा आपल्याला टेस्टोस्टेरॉन कंट्रोल करणारे ड्रग म्हणजे फिनास्ट्राइड घ्यायला लागतं. आता याचा अर्थ आहे की जोपर्यंत तो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत तुम्हाला मेडिसिन घ्यावं लागणार.
जोपर्यंत बीपीचे तुमचा त्रास आहे तोपर्यंत मेडिसिन खायला लागणार, जोपर्यंत डायबिटीज आहे तोपर्यंत मेडिसिन खायला लागणार. त्यामुळे मिनॉक्सिडिल आणि फिनेस्ट्राईड असे ड्रग्ज आहेत की जे तुमचे ते लेवल कंट्रोल करणार आहे. त्यामुळे तुम्ही बंद करण्याचा विचार करू नये जर तुम्हाला केस हवे असतील तर. त्याच्यामुळे ते घेणं गरजेचं आहे. साईड इफेक्टबद्दल बोलायचं जर झालं, मिनॉक्सिडिल युजली लाँग टर्म साईड इफेक्ट 20-20 वर्ष लोकांनी ट्राय केलं आहे. लोकल ॲप्लिकेशन आहे. आता ओरली मेडिसिन्स पण मिनॉक्सिडिलच्या येतात आहे. तर बऱ्यापैकी सेफ ड्रग आहे. फिनेस्ट्राईडमुळे काही सेक्शुअल साईड इफेक्ट्स असतात. 2% लोकांमध्ये होतात की सेक्स करण्याची डिझायर कमी होते किंवा थोडंसं कधी-कधी लो वाटतं, फील होतं. तर अशा लोकांमध्ये आपण ते बंद करू शकतो आणि त्याच्याऐवजी आपण नॅचरल DST ब्लॉकर ट्राय करता येऊ शकतं. त्याच्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे आणि हे जे काही साईड इफेक्ट्स आहेत ते टेम्पररी आहेत, परमनंट नाही आहेत. मिनॉक्सिडिल, फिनेस्ट्राईडचे साईड इफेक्ट हे टेम्पररी आहेत. बंद केलं तर ते परत नॉर्मल होतात. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ट्राय करा. तुम्हाला केसांसाठी ते महत्त्वाचं आहे. काही साईड इफेक्ट्स वाटले तर डॉक्टरांना भेटा. राईट. ते तसं करता येऊ शकेल. आणि मिनॉक्सिडिल कोणी घेतलं पाहिजे? कारण आत्ता इंस्टाग्रामवरती सगळे जे ब्युटी आणि फॅशनवाले इन्फ्लुएन्सर्स आहेत ना, ते रॅन्डम, कारण मी पण ते बघून मिनॉक्सिडिल सुरू केलं की चांगलं असतं वगैरे. अरे हो. कारण आता परत हां रिअशॉर पण झालं की इट इज युजफुल. तर ते हाऊ डू यू पिक आणि तर कुणी सुरू केलं पाहिजे, कसं सुरू केलं पाहिजे? कारण आता इंस्टाग्राम इज डिस्ट्रॉईंग एव्हरीथिंग. युनिव्हर्सिटी झालाय. ओके. नॉलेज. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नंतर इंस्टाग्राम युनिव्हर्सिटी. राईट. सी, मिनॉक्सिडिलने बेसिकली तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. केसांच्या जे मुळांमध्ये जे आपल्याला कदाचित काही केसांची मुळं जी आहे, जी ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळे शॉर्ट झालेली असतील किंवा त्यांची वाढ खुंटलेली असेल, त्याच्यामुळे जर ते प्रॉब्लेम झाला असेल तर ते त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला न्यूट्रिशन इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं, बिकॉज ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. राईट. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, कोणत्या लोकांमध्ये यूज करायला पाहिजेत. ठीक आहे. मी काय केलं, कॅटेगराईज केलं आहे पेशंटला. ज्या पेशंटचे केसांची थिकनेस नॉर्मल आहे, यांची वाढ होते पण केस गळतात आहे, व्हिजिबल थिनिंग नाही आहे, म्हणजे टकलेपणा दिसायला चालू नाही झालेला आहे, विरळ नाही झालेले, फक्त केस गळती वाढलेली आहे, अशांमध्ये आम्ही मिनॉक्सिडिल वापरत नाही. ओके. अशा पेशंटमध्ये आम्ही हेअर सिरम्स यूज करतो, जेणेकरून ते बंद केले तरी विड्रॉल इफेक्ट येत नाही. मिनॉक्सिडिलचा प्रॉब्लेम काय, एकदा बंद केलं तर ते परत केस गळायला लागतात, जे काही आपण अचीव केलेलं आहे. तर ह्या कंडिशनमध्ये आम्ही युजली सिरम्स यूज करतो. ऑर्गॅनिकली PRP वगैरे द्यायचा प्रयत्न करतो आणि जेणेकरून जो काही ॲक्यूट इन्सल्ट आहे तो आम्ही स्टॉप करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा कंडिशनमध्ये आम्ही अवॉइड करतो म्हणजे आपण फिनास्ट्राईड आणि मिनॉक्सिडिल. हेअर सिरम्स, मल्टीविटॅमिन काही डेफिशियन्सी असेल ती ट्रीट करण्याचा प्रयत्न करतो आणि PRP सारखे आपण नॅचरल जे आहे की ज्याने युजली साईड इफेक्ट्स नाहीत, अशा ट्रीटमेंट आपण सजेस्ट करतो. मिनॉक्सिडिल डेफिनेटली ज्यांच्यामध्ये केस गळती खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे, थिनिंग खूप झालेलं आहे, टिपिकल मेल पॅटर्न हेअर लॉस दिसतो आहे, अशा पेशंटमध्ये आम्ही मिनॉक्सिडिल अलॉंग विथ फिनेस्ट्राईड स्टार्ट सो करतो. बेसिकली हे डॉक्टर्सकडनं किंवा एक्सपर्ट्सकडनं घेतलं पाहिजे. Correct. म्हणजे दॅट्स द पॉईंट. सेल्फ प्रिस्क्राईब नाही केलं पाहिजे. कारण की माझ्याकडे भरपूर पेशंट असतात, मिनॉक्सिडिल वापरलं, 2 महिने छान वाटलं, मग वाटलं आता काही गरजच नाही, बंद केलं, परत धाप दिवशी सगळे केस गळाले. असे खूप पेशंट येतात. त्याच्यामुळे ते चालू करताना विथ कॉन्शियस एफर्ट्स आहेत की एकदा चालू केलं तर बंद करण्याची तयारी तुमच्या डोक्यात नसली पाहिजे. म्हणजे आज म्हटलं तुम्ही आता चालू करतो, 6 महिन्यांनी बंद करणार, मी त्या पेशंटला चालूच करत नाही, म्हणतो की आपण बाकीचे बघूया. मग तुला जर असं वाटतं की तू कॅरीच करू शकणार नाही मिनॉक्सिडिल आणि फिनेस्ट्राईड, तुला बंदच करायची तयारी चालू करण्याच्या अगोदर जर तुझी झालेली असेल मनाची, तर मग तू चालूच करू नको, बेटर आहे. कारण की बंद करणं युजली शक्य होत नाही, कारण की त्याचं शक्यच नाही ना, कारण की त्याचं मेकॅनिझमच ते आहे. तुमच्या केस त्याच्यामुळे गळतात, तुम्ही ते बंद करणार तर कसं होणार आहे? त्याचा ऑक्सिजनच पुरवठा बंद करणार तुम्ही या केसांचं, तर मग तुम्ही डेफिनेटली उद्या तुमचे केस गळणार, तर मग चालूच कशाला करायचं ना. टेम्पररी रिझल्ट नको आहे मला परमनंट रिझल्ट हवेत. करेक्ट. तुम्ही आता बोलताना 2-3दा उल्लेख केला PRP ट्रीटमेंटचा, ते काय आहे म्हणजे नक्की ती ट्रीटमेंट? PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी. तर प्लेटलेट आणि प्लाझ्मा हे ब्लडचे घटक आहेत. ठीक आहे. शरीरामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो की ब्लड काय असतं, बेसिकली ब्लडमध्ये ब्लडचं फंक्शन काय? ब्लडचं फंक्शन एक आहे की सगळ्या ठिकाणी ऑक्सिजन, मायक्रोन्युट्रियंट्स पोचवणे, मेडिसिन्स पोचवणे आणि सगळ्यात शेवटी रिपेअर करणे.
की बॉडीमध्ये कुठे जरी डॅमेज झालं तर रिपेअर करण्याचं काम ब्लड तिथे पोचल्यानंतरच होतं, नाही तर तसं होत नाही. बरोबर आहे. तर प्लेटलेट आणि प्लाझ्मा यांच्यामध्ये कंटेंट जे असतं रिग्रोथ फॅक्टर्स असतात, ग्रोथ फॅक्टर्स असतात, हिलिंग फॅक्टर्स असतात की जे रिपेअरचं काम करत आहेत. तर शरीरामध्ये केसांच्या मुळामध्ये पण ब्लड पोचतं आहे म्हणून केस जिवंत आहेत. जर ते पोचत नसते तर केस गळून गेले असते. बरोबर. आता आपले केस गळतात म्हणजे कुठेतरी इंजुरी आहे, म्हणजे कुठेतरी डॅमेज होत आहे, तर ते रिकवर होत नाही आहे जे नॉर्मली व्हायला पाहिजेत. म्हणून आपण काय केलं आहे, प्लेटलेटची जी प्रॉपर्टी आहे रिकव्हरीची किंवा ग्रोथची किंवा हिलिंग प्रॉपर्टी आहे तिला 4 टाइम्स मल्टिप्लाय करतो आपण. ओके. म्हणजे आपलं ब्लड काढलं जातं, ते ब्लड एका मशीनमध्ये, त्याला सेंट्रिफ्यूज मशीन म्हणतात, त्याच्यामध्ये त्याला सायकल्ड केलं जातं आणि त्याच्यापासून ते प्लेटलेट आणि प्लाझ्मा सेपरेट करून त्याचं कॉन्सन्ट्रेशन 4 टाइम्स वाढवलं जातं आणि ते केसांच्या मुळांमध्ये इंजेक्ट केलं जातं, जेणेकरून जी तुमची नॉर्मल हिलिंग शक्य होत नाही आपण ॲडिशनल डोस देऊन, आपण म्हणतो की पॉवरफुल डोस देऊन त्याला रिपेअर करण्याचा तो प्रयत्न केला जातो. त्याला PRP असं म्हणतात. तर बेसिकली मुलांची हिलिंग फास्ट होते. फास्ट होण्यासाठी. येस. त्याच्यामुळे मग रिग्रोथ होते का त्याच्यामुळे? हिलिंग एकदा झालं की मग बाकीचे घटक जे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये ते अजून ॲक्ट करायला लागतात. नॉर्मल डोसमध्ये काम होत नाही, पण ज्यावेळेस आपले ऑलरेडी हिल झालेलं आहे मग त्याला जर आपण सप्लिमेंट दिलं तर ते चांगल्या पद्धतीने काम करतं आणि त्याचं बेटर यूज होतो. येस, दोन्ही सोबत यूज केलं तर जास्त चांगलं आहे. नुसतंच PRP यूज करून तेवढा फायदा होत नाही. PRP सोबत जर मिनॉक्सिडिल आणि फिनेस्ट्राईड आणि मल्टीविटॅमिन जर आपण ॲड केलं तर खूप चांगल्या पद्धतीने फास्ट रिकव्हरी होते. जसं तुम्ही म्हटलं सर माझला तेवढा फायदा मिळाला नाही, आता मी तेच थोडंसं मॉडिफाय करणार आहे आणि तुमची ट्रीटमेंट स्टार्ट करणार आहे आणि बघा तुम्ही किती फरक जाणवतो. ओके. आता मग अगेन त्याचा पुढचा मुद्दा इज ट्रान्सप्लांट, कारण आपण गेल्याही वेळेस एपिसोडमध्ये ट्रान्सप्लांटबद्दल बोललो होतो, तर परत ते एक अजून पण लोकांना ते ट्रान्सप्लांटबद्दलची भीती आहे. म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये आपण फार जास्त काही बोललो नाही, मला जास्त असं वाटतं. बोललो नाही हां, त्याच्याबद्दल. हां, तर transplant. एक तर सगळ्यात महत्त्वाची भीती म्हणजे काहीतरी एक मी आजच कॉमेंट वाचत होतो गेल्या एपिसोडच्या, त्यात एकांनी कोणीतरी विचारलं होतं की ट्रान्सप्लांटमुळे कोणाचा तरी मृत्यू झाला, असे केसेस आले होते वगैरे. तर त्यात कितपत खरं आहे? कारण मग जितक्या वेळेस नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी येते त्यावेळेस भीती वाटायला लागते. तर एकतर किती सेफ आहे आणि प्रोसेस काय असते आणि कुणी ट्रान्सप्लांट केलं पाहिजे? ट्रान्सप्लांट ही जी ट्रीटमेंट आहे ही बेसिकली सर्जरी आहे आणि हे क्वालिफाईड डॉक्टरांनीच करायला हवी. ठीक आहे. जिथे कुठे याला बायपास करण्याचा प्रयत्न होतो तिथे ॲक्सिडेंट होतात. बरोबर आहे. आपण सेफ्टी रूल तोडले म्हटल्यानंतर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. तर हेअर ट्रान्सप्लांटेशन ही टकल्यांवरती किंवा मग जिथे केसांची मुळं नाही आहेत तिथे परत केस आणण्याची ट्रीटमेंट आहे. एकदम सिम्पल. आता ट्रान्सप्लांट म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात प्रश्न येतात की ट्रान्सप्लांट म्हटल्यानंतर आता कोणाचे केस आणू, बरोबर आहे की नाही. आपण किडनी आता शोधायला लागते की आता कोणाची किडनी मिळेल, कोणाचं हार्ट मिळेल, नंबर लावा लागेल का, किंवा असे बरेच क्वेश्चन लोकांच्या मनामध्ये आहेत. आता ट्रान्सप्लांट केस नाही आहेत पण आता आणायची कोणाकडनं, कोणत्या भावाला चांगले आहेत का मित्राला आणून पकडून आणू, असे बरेच लोक विचारतात मला सर की काय करू नेमकं. बापरे, अजून म्हणजे एवढा अवेअरनेस नाहीये. नाहीये म्हणजे येतानाच 2 जणांना घेऊन येतात सोबत, सर कोणाची चालतील याच्यामधले. म्हणजे चांगले जवळचे मित्र असतात युजली, ते असतात मित्रासाठी कुछ भी करेंगे यार, अशातल्या प्रकारचे लोक येतात. तर त्यांना हे सांगायला लागतं बाबा की हेअर ट्रान्सप्लांटमध्ये स्वतःचीच केस असतील तरच चालतं, दुसऱ्याचे केस चालत नाही. तर मग कुठले केस लागतात, तर युजली आपण ऑब्झर्व करतो की मागच्या भागामध्ये जे केस असतात युजली सगळ्यांचे साबूत असतात, कारण की ते DST जो हॉर्मोन म्हटला त्याच्याशी ते रेजिस्टंट असतात. तो DSTचा इफेक्ट त्या केसांवरती होत नाही. त्यामुळे ह्याच भागातले केस काढून पुढे लावले जातात. ओके. जर इथे सफिशियंट नसतील किंवा नसतीलच तर हेअर ट्रान्सप्लांटेशन शक्य नाही. काही काही छोट्या मुलांमध्ये किंवा काही काही लोकांमध्ये पूर्णच केस ॲलोपेशिया एरेटा नावाचा जो प्रकार आहे की चाय पूर्ण शरीरामध्ये जाते आणि कुठेच केस उरत नाही, तर अशा लोकांमध्ये हेअर ट्रान्सप्लांटेशन शक्य होत नाही. किंवा ज्यांचे केस मागचेही कमकुवत झालेले आहेत किंवा केस ना मागे असे नाही आहेत की जे काढू शकतो किंवा सफिशियंट नाही, तर अशा लोकांमध्ये ट्रान्सप्लांट होणं शक्य होत नाही. तर मग बाकीचे जर सपोज पुढं इथपासनं मागपर्यंत टकले पडलं आहे तर मागचे केस सफिशियंट पुरत नाहीत तेवढे, मग आम्ही दाढीचे काढतो किंवा मग छातीचे केस काढल्या जातात की ते केस काढून पण तिथे लावू शकतो, पण त्याच माणसाचे केस लागतात, दुसऱ्या कोणाचे केस आपण वापरू शकत नाही. ओके. आणि बऱ्याचदा असं म्हणतात की आपण बऱ्याच सेलिब्रिटीजचं वगैरे बघतो की ते हेअर ट्रान्सप्लांट फेल झालं म्हणतं, हे करायला गेलं नाही झालं. म्हणजे नक्की काय असतं, म्हणजे त्याच्यात काय चुकतं, म्हणजे काय चुकतं? ट्रान्सप्लांटमध्ये युजली फेल होण्याची शक्यता ही 99.99% नाही आहे. ओके. फेल नाही होत. फेल होत नाही.
रिझल्ट कमी जास्त येऊ शकतो की फेल लोकांचं म्हणणं काय आहे की तुमच्यासारखे केस मला ट्रान्सप्लांटने आणून द्या. आता तुझी डेन्सिटी बऱ्यापैकी छान आहे, तर अशी डेन्सिटी मला एका ट्रान्सप्लांटमध्ये मिळू शकते का? तर चान्सेस 50-50 असतात. ओके. आता तुमच्या मागेच केस तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत, मागचेच केस पातळ आहेत, किंवा जिथे 5,000 केस लावायचे तिथे मी जर 2,000 मला मिळाले तर डेन्सिटी मिळणारच नाही. तुमच्या बियाणावरती उत्पन्न डिपेंडंट ऑब्वियस आहे. ठीक आहे, राईट. त्यामुळे त्या लोकांचं एक्सपेक्टेशन असं असतं की बाबा माझेच केस मला वेगळ्या पद्धतीने कसे येणार आहेत, तुमची जी क्वालिटी आहे तीच तुम्हाला मिळणार आहे. आणि काय असतं डेन्सिटी देताना, आता माझ्या क्लिनिकचं नाव आहे ला डेन्सिटी. मी का ठेवलं आहे की लोकांना डेन्सिटीमध्ये केस हवेत, किंवा बाबा माझी केस पातळ झाले मला डेन्सिटी आणून द्या, म्हणून माझ्या क्लिनिकचा मी ला डेन्सिटी ठेवला आहे की एक लोकांच्या आपण इमोशन्सला कुठेतरी टच करू शकतो की मी एक चांगल्या प्रकारची तुम्हाला डेन्सिटी देऊ शकतो, हा कॉन्फिडन्स मला आहे, म्हणून मी त्याचं नाव तसंच ठेवलं आहे की माझ्याकडे येणारा युजली मी निराश करू देत नाही जे काही माझ्याकडे पेशंट्स येतात, कारण की ती एक स्किल डेव्हलप केली की मी तुम्हाला मॅक्सिमम डेन्सिटी देण्याचा मी प्रयत्न करू शकतो, पण विथ द सेफ्टी मेजर्स. असं नाही की मी डेन्सिटी देताना आपण खूप क्लोज लावायचा प्रयत्न केला तर स्किनला एवढे छिद्र पडल्या जातात की तिथला ब्लड सप्लाय पूर्णतः बंद होऊन जातो, किंवा एवढ्या डॅमेज होऊन जातं की स्किन काळी उपटते. अशा कंडिशनमध्ये मग तुम्हाला प्लास्टिक सर्जरी करावं लागतं, ट्रान्सप्लांटेशन फेल होतं. ट्रान्सप्लांटेशन काय आहे माहिती आहे का, एक स्किल आणि लेबरस हा दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. ओके. म्हणजे घोर मेहनत आहे पण तेवढी स्किल पण आहे, कारण की केस जवळजवळ लावण्याची स्किल, ती प्रॉपर अँगलमध्ये लावण्याची स्किल आणि डॅमेज न करता लावण्याची स्किल फार महत्त्वाची आहे. हेअर ट्रान्सप्लांटेशनमध्ये 3 मेन स्टेप्स असतात की केस काढणे मुळासकट, केसांसाठी होल्स बनवणे किंवा स्लिट मेकिंग म्हणतो की किती जवळ केस यायला पाहिजेत आपल्याला, आणि होल बनल्यानंतर त्यामध्ये केस लावणे. ह्या तिन्ही स्टेजमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाला तर पेशंटचे हेअर ट्रान्सप्लांटेशन फेल होऊ शकतं. ओके. तर आपण थोडं डेप्थमध्ये जाऊया, आज थोडासा एपिसोड वाढणार आहे असं मला असं वाटतं बरं का. ठीक आहे. तर एका ग्राफमध्ये 2 ते 3 मुळं असतात केसांची. म्हणजे आपण ज्यावेळेस ग्राफ म्हणतो त्यावेळेस त्या केसांचा तो गुच्छ असतो. राईट. ज्यावेळेस आपण म्हणजे एक एक केस नसतो का, गुच्छ असतो? गुच्छामध्ये असतो. ठीक आहे. तो तर केस त्याची एक युनिट असतं, फॅमिली असते, त्या फॅमिलीमध्ये 2-3 केस असतात. ज्यावेळेस आपण एक्स्ट्रॅक्शन किंवा ग्राफ्ट काढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस जर काढताना 3 पैकी 2 डॅमेज झाले तर तिथनं एकच केस येणार आहे तो. म्हणजे आपण एका ठिकाणी जिथं 3 केस उगणार होते तिथं तुमचा एकच केस उगणार आहे. डेन्सिटी तिथेच तुमची डॅमेज, नर्सरी सारखंच आहे बेसिकली. हो. म्हणजे भातला करायची. शेतीच करायची. करायची असं समजायला हरकत नाही. भाताची लागवडच आहे. तर तुमचे ते मुळं गेलीत, काढतानाच मुळं डॅमेज झाली तर ते उगवणारच नाही की. ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हटलं मी 5,000 ग्राफ्ट लावलेत तर 5,000तनं तुम्हाला 15,000 केस यायचे, तिथे 5,000 उगले तर डेन्सिटी कमी झालीच की तिथे. मग तिथे एक सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. सुरुवातच तुमची अशी होत आहे. सेकंड म्हणजे काय, लावताना जर तुम्ही क्लोज एवढे लावू शकले नाही तर त्यामुळे ते दूर दूर केस लावले तर डेन्सिटी तशी पण दिसणार नाही आहे. तो त्यामुळे अँगल, काही लोकांचे तुम्ही ट्रान्सप्लांट बघितलं केस उभे राहतात एकदम शॉक लागल्यासारखे, बरोबर आहे की. मग ते ओळखू येतं की हे ट्रान्सप्लांट किंवा काहीतरी विचित्र काहीतरी प्रकार नायलॉनसारखे दिसतात ते. हां, मग ते समजून येतं की ट्रान्सप्लांट सक्सेसफुल मी ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस की तर समजलंच नाही पाहिजे की शार्दूलचं ट्रान्सप्लांट झालं आहे, आता शार्दूलचे केस नॅचरल आहे, एवढंच नॅचरल ते दिसलं पाहिजे तरच ते ट्रान्सप्लांट सक्सेसफुल मी म्हणतो. ठीक आहे. केस उपटणे आणि लावणे याला ट्रान्सप्लांट म्हणत नाही, ते तर कोणीही करू शकेल ज्याला 2-4 वर्षाचा अनुभव आहे, पण तो आर्टिस्टिक, नॅचरल, अनडिटेक्टेबल असं ट्रान्सप्लांट असलं पाहिजे तरच ते ट्रान्सप्लांट सक्सेसफुल आहे असं मला वाटतं. बरेच तुम्ही सेलिब्रिटीचेच बघितले असं ओळखू येतं की आता काहीतरी केलेलं आहे, पण तेही ट्रान्सप्लांट तेवढं योग्य वाटत नाही जेवढं असायला पाहिजे. आणि लास्ट थिंग म्हणजे लावताना सुद्धा ते केस लावताना तुम्ही ते चिमट्यात पकडून लावता किंवा त्या पेनने लावता तर ते टाकताना सुद्धा ते डॅमेज होण्याची शक्यता असते. तर अशा मल्टिपल लेवलवरती डॅमेजची पॉसिबिलिटी असते. करणाऱ्याचा स्पीड तुम्हाला सांगू, लिटरली हेअर ट्रान्सप्लांटेशन जर तुम्हाला 2,500 ते 3,000 केस लावायचे असतील किंवा ग्राफ्ट म्हणूया आपण त्याला लावायचे असतील, ग्राफ्ट जर लावायचे असतील 5 तासाचा कालावधी लागतो. मोठी सर्जरी ही. तीच सांगतो की हे घोर मेहनत किंवा आपण ज्याला म्हणतो लेबरस वर्क आहे, सोपं नाही आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी टीम लागते. टीम मिळून काम केलं तर ही 5 तासाची सर्जरी आपण 3 तासामध्ये पण संपवू शकतो, जेणेकरून रिझल्ट चांगले येतात. कारण की जो ग्राफ्ट निघतो आहे तो बॉडीच्या बाहेर आहे, जर तो शरीरामध्ये वेळेत गेला नाही तर तो डेड होणार आहे, कारण त्याला ब्लड सप्लाय नाही, ऑक्सिजन नाही, तो वाचणार कसा. तर त्यामुळे याच्या स्पीड, ॲक्युरसी
आणि मेहनत हे तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे ट्रान्सप्लांटेशनचा जो रेट आहे, सक्सेस रेट फार कमी ठिकाणी चांगला आहे. त्यासाठी तुमचा डॉक्टर एक्सपिरियन्स आणि डॉक्टर हवा सगळ्यात महत्त्वाचं. आजकाल हो, बघितलं हे सांगणं गरजेचं झालं आजकाल. की डॉक्टर तो त्याचा एक्सपिरियन्स आणि त्याचे स्किल त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. जर खरंच तुम्हाला तुमच्या केसांची व्हॅल्यू करायची असेल, कारण की तो काढलेला केस परत येणार नाही आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. जो केस निघतो आहे इथनं तो परत पण येणार नाही आहे. कारण तो मुळासकटच काढतो. तो मुळासकट हो, काढतो, म्हणजे सॅक्रिफाईस करतोय आपण तो. सॅक्रिफाईस करतो आहात तिथे. आणि तो सॅक्रिफाईस केल्यानंतर जर हा इथे उगणार नसेल तर तुमचं सॅक्रिफाईस डबल झालं की. बापरे. म्हणजे इथे गेला आणि इथे आला नाही, म्हणजे हातात काहीच उरलं नाही, म्हणजे परत ट्रान्सप्लांट पण शक्य नाही. अरे हो की. म्हणजे तुम्ही रिझर्व्ह बँकेतले पण काढलेत पैसे. म्हणजे काय, तर तुम्ही चॉईस करताना तुम्ही डबल विचार करायला पाहिजे की तुम्ही एक्झॅक्टली करणारा डॉक्टर व्यवस्थित आहे का, त्याचे रिझल्ट्स व्यवस्थित आहे का, तो तुमच्या प्रत्येक केसाला तेवढंच महत्त्व देतोय का. नाही तर तो 10पैकी 2 गेलेत काय फरक पडतंय, असं नको आहे. 10पैकी 10 आलेच पाहिजेत, अशा पद्धतीचा विचार करणारा डॉक्टर हवा. तरच तुमचं ट्रान्सप्लांट हे व्यवस्थित होऊ शकेल. राईट. पेशंट चॉईस करताना सुद्धा आम्ही डिसाईड करतो की बाबा तुझं ट्रान्सप्लांट चांगलं होणार असेल तर मी करेल, नसेल होणार किंवा तुझं एक्सपेक्टेशन पूर्ण केसांच्या दाट केसांच्या असतील आणि तुझ्याकडे 2,000 केस आहेत, जिथे 7,000 केस लागणार आहेत, तिथं मी नाही पूर्ण करू शकेल, मी नाही करणार तुझं ट्रान्सप्लांट. सो तेवढे जेन्युइन डॉक्टर किंवा क्लिनिक्स असणं पण गरजेचं आहे. ज्याला दररोजचं टार्गेट आहे की बाबा मला 2 सर्जरी दररोज करायचे आहेत, मला एवढे पैसे कमवायचे, तो आला की झोपच करणार की. टार्गेट आहे डॉक्टरांना 200. अरे ते काय सेल्सचं नाही, म्हणजे लिटरली अशा काही काही कंडिशन्स मी म्हणजे अशा काही काही न्यूज ऐकल्या की म्हणजे आमच्याच फॅकल्टीमध्ये सांगतो की बाबा तुला 2 अँजिओप्लास्टी करायचे आहेत, तुझं टार्गेट आहे, अशा न्यूज आहेत मार्केटमध्ये. असे जर सेंटर 2 चालणार angioplasty. असतील, मग ते अननेसेसरी व्हायला लागतं की. मग हे सेंटरचा ओनर कोण आहे बघा पहिले. तो कधीच डॉक्टर नसणार, तो बिझनेसमनच असणार आणि त्या डॉक्टरांच्या पेशामध्ये बिझनेसमन असेल तो, जर असेल तर. आणि आम्ही कधी पण ज्यावेळेस मी जुन्या थोडासा विचारांचा मनुष्य आहे, माझं 1998मध्ये MBBSची ॲडमिशन आहे माझी, त्यामुळे त्यावेळेस आम्ही फक्त पेशंट ओरिएंटेड आणि पेशंट सेंट्रिकच होतो. आम्ही जी ओत घेतली ती फक्त पेशंटसाठीच घेतलेली, पैसे कमवण्यासाठी हा कधीच उद्देश त्यावेळेस तरी नव्हता. आता लोकांनी केलं आहे बऱ्यापैकी, मी त्याच्याशी दुमत नाही माझं की बऱ्याच ठिकाणी बिझनेसचा झाला आहे. बट स्टील वी बिलीव्ह इन सर्व्हिस फर्स्ट, आणि पैसा हा बाय प्रॉडक्ट आहे सर्व्हिसचा, तो येतच राहतो. आता आपण ट्रान्सप्लांट बद्दल पण बोलत होतो ना, तर एक तर ते लाईफ लॉंग असतं का, आणि ते असेल म्हणजे ट्रान्सप्लांट केल्यानंतर किती काळजी घ्यायला लागते. म्हणजे आता केस एकदा कापता येतात का? हां, नाही तर ते पण गेले तर केस म्हणजे ते घेऊन इकडचे इकडेच लावलेत ना, जर ते मुळं वीक झाले आणि मग ते पण केस गेले तर. नाही, सगळ्यात महत्त्वाचं आहे की मागचे जे आपण केस यूज करतो आहोत ते युजली स्ट्रॉंग आहेत, म्हणजे DST रेजिस्टंट आहे. त्यामुळे त्या केसांची लाईफ युजली जेवढी मागे आहे तेवढीच लाईफ आपल्याला युजली मिळते. ओके. म्हणजे युजली आपण म्हणू हे सेमी परमनंट केस आहेत, लाईफ टाईम टिकणारे आहेत. हे पण केसांची डेन्सिटी ओव्हर द पिरियड कमी होते की. त्यामुळे 10 ते 15% ही लावलेली डेन्सिटीची जी केस आहे ती ओव्हर द पिरियड कमी होऊ शकते, कारण की त्यांची एक लाईफ असते, ती पण कधी कधी कमी होऊ शकते. वयानुसार तेवढे केस कमी होऊ शकतात, पण युजली ते केस जन्मभर राहतात. 80% मी म्हणतो की 80% केस ते जन्मभर राहतात. 20% कमी जास्त काही केस गळतात, परत येतात. सगळ्यांचे केस गळतात की ते पण परत येतात, त्यावेळेस टाकलेपणा येत नाही. त्यामुळे तो व्हेरिएशन आपल्याला थोडाफार तिथे जाणवतो. बट लावलेले केस जास्त स्ट्रॉंग असतात, ते वाढतात, कटिंग करता येतं, टकलं करता येतं, त्यांना कलरही करता येतं, काही प्रॉब्लेम नाही, ते परत येतात. बट युजली ते सेमी परमनंट असतात आणि त्यांची लाईफ छान असते. आणि जर तुम्ही अजून छान निगा ठेवली किंवा सपोज काही प्रॉपर मेडिसिन्स घेतल्या, त्याच्यासाठी लागणार त्याची वाढ प्रॉपर, कदाचित असं होऊ शकतं की तुमच्या स्किनमध्ये ब्लड सप्लाय कमी आहे, मग त्यामुळे मिनॉक्सिडिल लावल्यानंतर तुमचा ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह होतो, त्यांची पण लाईफ वाढेल. राईट, कारण की ते तुम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही ना खाली त्याची मुळं. वेगळी काळजी घ्यावी लागते का जी नाही नाही, normal? काहीच नाही. जी आता सपोज अर्धा टकला आहे, पुढे केस नाही आहेत, हे आपण ट्रान्सप्लांटचे लावले, पण मागे केस आहेत, पण मागचे केस वेळ होत आहेत, तर त्यासाठी आपण मेडिसिन देणार आहोत. तेच मेडिसिन याच्यासाठी कामाचे आहेत. वेगळं काही करायची गरज नाही की ट्रान्सप्लांटच्या केसांना धुवायचं नाही किंवा कटिंग करायचं नाही किंवा ते आपले काही वेगळेच केस आहेत किंवा ॲलियन केस आहेत, असं काही नाही. ते तुमचे स्वतःचेच केस आहेत, उलट ते जास्त स्ट्रॉंग आहेत, त्यांना केअर कमी लागतं तुमच्या नॉर्मल केसांपेक्षा, कारण की ते आर जेनेटिकली स्ट्रॉंग आहे. आणि समजा आता काही जणांना थोडेसे बेसिक विरळ झालेत, तर हेअर ट्रान्सप्लांट हेच ऑप्शन आहे का दुसरं मध्ये काही त्याच्या वेगळ्या ऑप्शन्स असतात, वेगळ्या काही ट्रीटमेंट असतात की ज्यांनी बाबा आपण
काय म्हणतात डॅमेज कंट्रोल करू शकतो म्हणजे Yes. PRP वगैरे झालंच पण अजून काही वेगळं असतं. सी फिमेल्समध्ये तुम्ही बघितलं असेल टकलेपणा युजली येत नाही. फिमेलमध्ये काय होतं, सुरुवात अशी होते की हे जे भांग पाडतात मधनं तो मोठा व्हायला लागतो आणि तिथली स्किन दिसायला लागते. बरोबर. म्हणजे युजली तुम्ही 40s मधल्या फिमेल्समध्ये युजली तो प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो. तो हा फिमेल पॅटर्न हेअर लॉस आपण असं म्हणतो. फिमेलमध्ये पूर्णतः टकलेपणा युजली येत नाही. फार रेअर कंडिशन आहे ज्याच्यामध्ये पूर्ण टकलेपणा येतो. तर अशा कंडिशनमध्ये सुरुवात जी आहे की आपण प्रॉपर न्यूट्रिशनल थेरपी, PRP, मिझोथेरपी ह्या सगळ्या स्टार्ट केल्यानंतर आपण जिथे केसांची मुळं संपलेली आहेत, जिथे केसांची मुळं नाही आहेत पण पेशंटला ट्रान्सप्लांट नको आहे, अशामध्ये स्कॅल्प मायक्रोपिगमेंटेशन जे आहे की आपण त्याला, काही लोक त्यांना स्कॅल्प टॅटू पण म्हणतात, की ही बायोडिग्रेडेबल इंक असते, त्याच्यामध्ये 3D इफेक्ट दिला जातो, डॉट्स टाकले जातात मध्ये मध्ये की जे केसांसारखे दिसतात, ओके. की जेणेकरून हा टेम्पररी तुमचं सोल्युशन होऊन जातं की पण तुमची हेअरफॉल त्याने कमी होत नाही. हेअरफॉल कमी करण्यासाठी आपण मेडिसिन्सचा आणि बाकीच्या ट्रीटमेंटचा वापर करतो आणि अशा कंडिशनमध्ये लोक येतात की ज्यांना ट्रान्सप्लांट नको आहे, त्याच्यामध्ये SMP करतो आणि सोबत मेडिसिन आणि बाकी PRP ट्रीटमेंट स्टार्ट करतो. तर स्कॅल्प मायक्रोपिगमेंटेशन केल्यानंतर तुमची जी थिनिंग दिसते किंवा स्कॅल्प विजिट ती एकदम कमी होऊन जाते आणि दुरून बघताना असं वाटतच नाही की तुम्हाला प्रॉब्लेम आहे. ओके. तो आहे. आणि काही टॉपर्स असतात किंवा हेअरला आपण मेल्समध्ये आपण ते विग वापरतो. फिमेल्समध्ये काय होतं, एवढ्या एरियासाठी टॉपर्स मिळतात. ते टॉपर्स वापरले तरी तुमचा तो टेम्पररी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण परमनंट इलाज जो आहे की जिथे केसांची मुळं नाही आहे तिथे फिमेलमध्ये सुद्धा आपण ट्रान्सप्लांट करतो. मी तोच विचारणार की बायकांमध्ये असतं का? ट्रान्सप्लांट येस, पण फिमेलमध्ये आपण पूर्ण टकले कधीच करत नाही. ट्रान्सप्लांट करताना आपण केसांमध्ये केस लावतो, जेणेकरून फिमेल्सला टकले करणं म्हणजे फिमेलसाठी योग्य नाही, कारण की त्यांचा लुक पूर्ण डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे फिमेलमध्ये ट्रान्सप्लांट करताना पूर्ण टकले केले जात नाही, केसांमध्येच केस लावला जातो. हो, म्हणजे तसं पण शक्य असतं. येस. हे नव्हतं माहिती. हो. वाव. आज आपण बऱ्यापैकी डेप्थमध्ये गेलो ना, म्हणजे सगळंच त्या पूर्ण, म्हणजे तर मला हळूच माझा मागे हात झाला. मला तिकडे काय ते केसांबद्दल, ट्रान्सप्लांटबद्दल बरेच मिथ्स पण आहेत की कॅन्सर होतो का, परत त्याच्यामध्ये परत मेंदूला डॅमेज मेंदूला होतो डॅमेज कारण होतो का. डोक्यात सर्जरी करतात. आपण डोक्याची, मी ब्रेन सर्जन, न्यूरो सर्जन नाही आहे, मी ब्रेन ओपन नाही करू शकत, मला तेवढं ट्रेनिंग नाही की मी ब्रेन करेन, माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट पण नाही आहे. 4 लेअर आहेत त्याच्यात, ड्रिल लागतं त्याला. ड्रिल मशीन लागतं, लिटरली जर करायचं असेल तर त्याला डायमंड ड्रिल लागतं, त्याने आपण ब्रेनपर्यंत पोहोचू शकतो. ही स्किन सर्जरी, ही ब्रेन सर्जरी नाही आहे. याच्याने कॅन्सरही होत नाही, आपण वेडेही होत नाही किंवा आपल्याला डोळेही जात नाही, कारण की ही स्किनची वरची सुपरफिशियल 5 मिलीमीटरपर्यंतची सर्जरी आहे फक्त, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे. आणि तुमच्या लोकल ॲनेस्थेशियामध्ये तुम्ही पूर्णतः शुद्धीवर असता सर्जरीमध्ये, फक्त कळत नाही सर्जरी चालू आहे, फक्त लोकल ॲनेस्थेशियामध्ये लोकलची भूल दिली जाते जागच्या जागी आणि तिथे सर्जरी केल्या जाते. त्याच्यामुळे असले कुठलेही प्रॉब्लेम्स क्रिएट होत नाही. प्रॉपर 1 महिना प्रॉपर काळजी घ्या, त्याच्यानंतर ना हेडेक होत, ना कोणी पागल होत, ना कोणाला कॅन्सर होत. याबद्दलच एक विचारायचं ते म्हणजे की ही हेअर ग्रोथ व्हायला किती वेळ लागतो साधारणतः? म्हणजे मागच्या वेळेला विचारलं होतं पण मी जनरल की बाबा 1-2 महिन्यात नॉर्मल आणि ते होतं. टप्प्याटप्प्यात असतं म्हणजे का हेअर एकदम ट्रान्सप्लांटची लावली हेअर की ग्रोथ तसं बोलतोय एकदम का आपण. सी कसं असतं, हेअर ट्रान्सप्लांटची ज्यावेळेस आपण केस लावतो ते जी केसांची मुळं लावतो, आपण लॉंग केस नाही लावत. तर केसांची मुळं लावल्यानंतर ते हळूहळू बाहेर येतात, त्याला एक शेडिंग फेज असते, ते पहिले 4 महिने गळतात. जी लावलेली केस, बाहेरची केस आहेत त्याला आपण शाफ्ट म्हणतो, तो गळून जातो आणि 4थ्या महिन्यापासून तुम्हाला नवीन केस येतात. सुरुवातीला ती जी असतात ती पातळ असतात, हळूहळू त्याची थिकनेस वाढते आणि डेन्सिटी वाढते. तर युजली 7 ते 9 महिन्यामध्ये तुम्हाला छान रिझल्ट दिसायला लागतात. 2 महिन्यात 3 महिन्यात त्याचे रिझल्ट मिळत नाहीत. काही लोकांमध्ये 5 महिन्यामध्येच रिझल्ट जाणवतात, पण युजल टाईम हा 7 to 9 मंथ्समध्ये युजली आपल्याला रिझल्ट मिळतात. आणि हे कितपत एक्सपेन्सिव्ह असतं? म्हणजे कारण का मला आठवते आपण सगळे दुबईला गेलेलं, म्हणजे एस्पेशली सगळ्यांना क्रिकेट फॅन्सना माहिती आहे ते म्हणजे हर्षा वगैरेचे केस छान परत आलेले असं, ते दुबईला जाऊन केलेत, टर्कीला जाऊन केलेत, असं सगळं ऐकलेलं आहे. तर ते एवढं खरंच एक्सपेन्सिव्ह आहे का? म्हणजे बाहेर नाही, सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की ही कॉस्मेटिक सर्जरी आहे आणि जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये स्किलफुल जॉब आहे. इट्स नॉट दॅट सिम्पल, कारण की जे नॅचरल लुक हवा असेल तर त्याच्यामध्ये मेहनत आणि स्किल या दोन्ही गोष्टी आल्यात आणि टाईम स्पेंड जो आहे
तो खूप जास्त आहे. राईट. म्हणजे पूर्ण दिवस ह्या सर्जरी चालते असं म्हणायला हरकत नाही. जर मोठं टकले असेल तर 8-8 तास पण सर्जरी चालते. तर त्याच्यामुळे जो टाईम स्पेंड आहे डॉक्टरांचा पूर्ण जास्त आहे. आणि क्वालिफाईड डॉक्टर म्हणजे प्लास्टिक सर्जन, डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा MBBS आणि अबोव जे डॉक्टर ज्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं आहे याच्यामध्ये, कारण ही सुपर स्पेशालिटी ब्रँच आहे टू बी ऑनेस्ट. सगळ्यांना डर्मॅटला सगळ्यांना हेअर ट्रान्सप्लांटेशन जमत नाही किंवा प्लास्टिक सर्जनला सगळ्यांना हेअर ट्रान्सप्लांटेशन जमत नाही, कारण याच्यामध्ये स्पेशल तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप करून त्याच्यामध्ये प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला लागतं. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की सगळे डर्मॅट हेअर ट्रान्सप्लांट नाही करत किंवा सगळे डॉक्टर जे काही क्वालिफाईड आहेत सगळे नाही करत, आणि याच्यामध्ये खूप टाईम स्पेंड करायला लागतो. लर्निंग कर्व खूप जास्त आहे. 2-2 वर्ष याच्यामध्ये डेडिकेटेडली तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागतात डिग्री आल्यानंतरसुद्धा. त्याच्यामुळे ही जी ट्रीटमेंट आहे थोडी कॉस्टली असते नॉर्मल ट्रीटमेंटपेक्षा. मला असं वाटतं 50,000पासून तर 3 लाखापर्यंत युजली रेंज व्हेरी करतं. डॉक्टरांचा एक्सपिरियन्स, डॉक्टरांचं क्वालिफिकेशन, डॉक्टर वापरणारी टेक्निक याच्यामध्ये ते व्हेरी करतं. त्यानुसार तेवढे ते चार्ज करतात. तसं म्हटलं तर तुम्ही जर अपेंडिक्सही तुम्ही जर चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेला तर 1.5-2 लाख रुपये आज चार्ज करतात लॅप्रोस्कोपिक अपेंडिक्सचे. कम्पेरेटिव्हली ते 1.5-2 तासाची सर्जरी असते मॅक्सिमम, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. पण ही 8 तासाची सर्जरी आहे आणि जास्त स्किलफुल आहे. त्याच्यामुळे थोडे आणि लाईफ टाईम आहे ना, त्यामुळे एका स्वतःच्या लुकसाठी किंवा एका कॉन्फिडन्स रिगेन करण्यासाठी 1-1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करणं आजच्या जनरेशनसाठी मला नाही वाटत काही मेजर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी म्हणेल की खूप खर्चिक नाही आहे. आणि इंडियामध्ये आता बऱ्यापैकी चांगलं डॉक्टर्स डेव्हलप झालेले आहेत की तुम्हाला टर्कीमध्ये जायची गरज नाही. गॅरंटेड म्हणण्यापेक्षा ॲश्युअर्ड रिझल्ट आहे त्याच्यामध्ये, कारण की आम्हाला गॅरंटेड शब्द वापरायला आमची ऑर्गनायझेशन अलाऊ करत नाही, कारण की बरेच फॅक्टर्स असतात ना शरीरामध्ये, सगळ्यांची बॉडी सेम नसते. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की बऱ्यापैकी छान रिझल्ट्स मिळतात याच्यामध्ये. आणि चांगल्या डॉक्टरांकडे चांगल्या क्लिनिकमध्ये जर तुम्ही केलं तर तुम्ही जसं म्हटला की डेथ वगैरे शक्यता फार कमी आहे, कारण की काहीच रिस्कच नाही आहे सर्जरीमध्ये टू बी ऑनेस्ट. म्हणजे तुम्ही अपेंडिक्सला तरी रिस्क जास्त आहे सर्जरीमध्ये, पण हेअर ट्रान्सप्लांटमध्ये तेवढी रिस्क नाही. जर प्रॉपर प्रोटोकॉल्स आपण मॅनेज केले आणि प्रॉपर डॉक्टरांकडे केलं तर मला वाटत नाही की ही रिस्क होऊ शकते. सलूनमध्ये करणार तर डेफिनेटली तुमची रिस्क तर वाढणारच आहे की ते तुम्हाला समजायला पाहिजे कुठे करायला पाहिजे. ज्याचं काम ते हां, आणि सलूनमध्ये तुम्हाला मग ती फ्रीमध्ये पण होऊ शकते, 25,000 पण होऊ शकतं, राईट. पण ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर तुमच्या लाईफचा व्हॅल्यू करणार तर इन्फ्रास्ट्रक्चर असेल की काही कॉम्प्लिकेशन जरी झालं, चुकून एखादी रिॲक्शन जरी आली तर डॉक्टरांची सेटअपच एवढा स्ट्रॉंग असेल की ते तुम्हाला तिथे तुमची लाईफ डेंजरमध्ये नसणार. तुम्ही त्या हँडल करू शकणार तेवढी इमर्जन्सी. सेफ्टी झोनमध्ये आहात तुम्ही, तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या लाईफची व्हॅल्यू करायची आहे हे लक्षात घ्या. आणि अशा ठिकाणी ट्रान्सप्लांट करा की तुम्हाला प्रॉब्लेम येणारच नाही. राईट. टर्कीमध्ये जायची गरज मला नाही वाटत आता आहे म्हणून. सर तुम्ही बोलता बोलता म्हणालात सलून्समध्ये वगैरे, कारण आत्ता मध्ये खूपच ती केस व्हायरल झाली होती आणि ह्याच्यात ऐकलं होतं की केरॅटिन ट्रीटमेंटमुळं काहीतरी किडनी का लिव्हरला काहीतरी फरक पडला. नक्की काय आहे म्हणजे, कारण आपण जनरली ती बाहेर एक्सटर्नल थेरपी आहे, मग म्हटलं त्यात काय प्रॉब्लेम असणार आहे, त्यांनी का माझ्या किडनीवरती काय इम्पॅक्ट व्हावा. नाही, काय होतं माहिती आहे का, बॉडीमध्ये ना ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, स्किनमध्ये ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी असते. आपण बाहेरनं जरी काही लावलं तर ते बॉडी ॲब्सॉर्ब करते ना. ओके. ठीक आहे. आता असे काही केमिकल्स की जे आपल्याला शरीराला नोनच नाही आहेत, कार्सिनोजेन आहे, काय नवीन नवीन काही ना काही येत राहतं, आणि हे लोक विदाऊट एनी ट्रायल डायरेक्ट क्लायंटवरती यूज करतात. अरे बापरे. तर काही काही डाईज अशा असतात की ज्या कार्सिनोजेनिक असतात, ज्या आपल्याला किडनीचं बेसिक फंक्शन काय आहे तर इलिमिनेट द टॉक्सिन्स, म्हणजे शरीरामध्ये जे टॉक्सिन तयार होतात किडनी आणि लिव्हर त्यांना बाहेर काढतं. जर किडनी मध्ये जाऊन ते किडनीला डॅमेज केलं तर डेफिनेटली किडनी डॅमेज होणार आणि पेशंटला किंवा क्लायंटला त्रास होणार. तर दर महिन्याला एक नवीन नवीन काही ना काही टेक्निक्सची, तुम्ही मला क्वेश्चन विचारला सर हेअर स्प्रेचं काय, अरे मला माहीतच नाही, मी बघितलंच नाही कधी. आता काय दररोज कोणी बोटॉक्स करतं, कोणी केरॅटिन करतं, कोणी अजून काहीतरी करतं, कोणी परत अजून काहीतरी नॅनोस्पा का काहीतरी, असं बरेच नवीन नवीन आम्हालाच नवीन असतात बऱ्याच ट्रीटमेंट की माहीतच नसतात. दर महिन्याला नवीन ट्रीटमेंट येते, मग त्याच्यावरती आम्हाला रिसर्च करायला लागतं की बाबा नेमका याच्यामध्ये कंटेंट काय आहे. Correct. तर हे एक तर चायनामधनं, कोरियामधनं किंवा वेस्टर्न कंट्रीमधनं येणारे प्रॉडक्ट्स असतात, ते आपल्याला नवीन असतात. ते इंडियन स्किनमध्ये किती सूट होतील ते माहीत नसतं, ते टेस्टेड नसतात इंडियन याच्यावरती. हे ट्राय करतात आणि अशा काही घटना घडतात की ज्याच्यामध्ये किडनी फेल्युअर किंवा काही रिॲक्शन्स येतात आणि पेशंटचा त्याच्यामध्ये जीव जातो. तर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं टाईम टेस्टेड ट्रीटमेंट कराव्यात. ॲलोपॅथी का बेटर आहे बाकीच्या याच्यापेक्षा, बाकीच्या पॅथींमध्ये, बिकॉज काय असतं माहिती आहे का,
हे पेशंटवरती ट्राय केलं जातं सुरुवातीला बिफोर दे कम इन टू अ मार्केट. एक खूप मोठा वर्गावरती हे टेस्ट केलं जातं की याचा इफेक्ट काय होतो यांच्यावरती, त्याचे इफेक्ट साईड इफेक्ट दोन्ही टेस्ट केले जातात आणि सेफ्टी प्रोटोकॉल जर फॉलो झाला तरच ते मार्केटमध्ये लॉन्च होतात. त्याच्यामुळे असे काही प्रॉडक्ट आहेत मार्केटमध्ये जे की सलून प्रॉडक्ट्स आहेत ते टेस्टेडच नाही आहेत. त्याच्यामुळे हे सगळे कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात. ओ त्यामुळे काळजी घेतली पाहिजे त्या गोष्टीची. नाही करू नये, नवीन आपल्यावरती प्रयोग नको. आपण गिनीपिक नाही व्हायला पाहिजे. आपण गिनीपिक नको आहे. राईट. आणि ट्राईड आणि ट्रस्टेड लोकांकडनंच केलं केलंच पाहिजे. कायम बेटर. येस. सर आता आपण ट्रान्सप्लांटबद्दल बोललो ना, तर ते असं असतं का म्हणजे आता हेअर ट्रान्सप्लांट केली आणि घरी गेला पेशंट, म्हणजे तुम्हाला ॲडमिट व्हायला लागतं का, रिकव्हरीची प्रोसेस काय असते, किती वेळ लागतो त्या सगळ्याला? ट्रान्सप्लांटेशन ही लोकल ॲनेस्थेशियामध्ये करणारी सर्जरी, त्यामुळे पेशंट पूर्ण शुद्धीवर असतो. त्यामुळे रिकव्हरी टाईम हा प्रकारच याच्यामध्ये काही नसतो. म्हणजे भुलीतनं बाहेर येणं, आपण म्हणतो ना भुलीतनं बाहेर नाही आला पेशंट, तर इथं काही लोकल ॲनेस्थेशिया असल्यामुळे भुलेचा काही प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे की युजली ॲडमिशन करायची गरज पडत नाही. ओके. पेशंट सेम डेला घरी जातो, घरी झाल्यानंतर तो रेस्ट करतो घरी. त्याला असं बेड रेस्ट म्हणून काही नसतं. फक्त एवढंच आहे, जिथे केस लावले ते केस शाबूत असायला पाहिजे. त्याने हात लावून किंवा त्याच्या मुलाने पप्पा काय केलं बघू देत म्हणून ते केस काढू नये, किंवा मित्रांकडे गेला अरे बघू दे काय केलं आणि ते केस बाहेर आले, असं प्रकार व्हायला नको. ॲटलिस्ट तेवढी काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट कव्हर वगैरे करायला लागतं का? बाहेर जाताना कव्हर करायचं, घरामध्ये तर ते ओपन ठेवायचं असतं. बाहेर जाताना ते एक सर्जिकल कॅप असते जेणेकरून ऊन धूळ वारा, कारण की ते सर्जरी आहे ना त्याच्यावरती इन्फेक्शन नको व्हायला म्हणून जस्ट बाहेर जाताना जिथे एक्सपोजर आहे तिथे बाहेर जाणं अवॉइड करते 5-6 दिवस. हां, म्हणजे आम्ही युजली 10 दिवसापर्यंत बाहेर जाताना सर्जिकल कॅप घाला असं म्हणतो. बाहेर तुम्ही जाऊ शकता, जायला हरकत नाही, फक्त एवढंच आहे गरज नसताना जाऊ नका, घरी थांबा. आणि माझ्याकडे बरेच ITचे मुलं येतात, ते दुसऱ्या दिवसापासून काम चालू करतात, कारण ऑनलाईन आहे आजकाल. त्यामुळे घरी लॅपटॉप ओपन केला की चालू झालं काम. हां, ज्या लोकांना शेतात जायचं किंवा ज्यांना खूप मेहनतीची कामं करायची आहे, जिथे घाम येऊ शकतो किंवा क्लायंटला 1 to 1 फेस करायचं, तर ते कॅब घालून जाणं शक्य नाही. त्यामुळे त्यांना 10 दिवसापर्यंत आम्ही सांगतो की 10 दिवसापर्यंत तुम्ही लोकांशी भेटणं अवॉइड करा, जर तुम्हाला सांगायचं नसेल की मी ट्रान्सप्लांट केलं आहे. जर तुम्ही बिंदास्त आहे, तुम्हाला ट्रान्सप्लांट केलं दाखवायचं आहे लोकांना, तुम्ही जाऊन भेटू पण शकता, तुम्ही 1 to 1 मीटिंगसुद्धा करू शकता. त्यामध्ये कुठलंही रेस्ट्रिक्शन तसं नसतं. जिमिंग, रनिंग, स्विमिंग, एक्सरसाइज जे आहेत ते 1 महिन्यापर्यंत आम्ही अवॉइड करायला सांगतो, जेणेकरून खूप जास्त घाम आणि खूप जास्त प्रेशर डोक्यामध्ये क्रिएट होऊ नये. कारण की काय असतं, तिथे ब्लड सर्क्युलेशन तेवढं इस्टॅब्लिश झालेलं नसतं, थोडा वेळ लागतो. रिकव्हरी प्रोसेस साधारणतः 3 आठवड्यापर्यंत असते. त्यामुळे 3 आठवड्यानंतर युजली नॉर्मल ॲक्टिव्हिटी सगळ्या करायला चालतात. ओके. म्हणजे काय तेवढा लोड घेण्यासारखं तेवढा लोड घेण्यासारखं काही नाही. वर्क फ्रॉम होम असेल तर नेक्स्ट डेला चालू करायला हरकत नाही. येस, थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि केस आणि प्रायमरीली हेअर ट्रान्सप्लांटबद्दल माहिती दिली. मग मे बी मोस्टली 2-3 दिवसात मी येईन आता क्लिनिकला, कारण मला गरज आहे हे जाणवलं आहे. तर थँक्यू सो मच. सगळ्यांनीच केसांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि वेळेत घेणं गरजेचं आहे, कारण की टकलं पडल्यानंतर माझ्याकडे ट्रान्सप्लांट आणि मागे केस नसते उरले तर फक्त विग हाच एक ऑप्शन उरेल, नंतर मग काहीच उरणार नाही. येस, सरांच्या क्लिनिकची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली जर त्यामुळे सरांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यासाठीचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आणखीन एक गोष्ट ते म्हणजे अमुक मर्चंडाईज आलेले आहेत, तर प्लीज जाऊन घ्या. आवडले असतील तर फोटोज काढा, इंस्टाग्रामवर टाका. हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघता तर प्लीज सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर बघताय तर फॉलो करा, किंवा इतर कुठलेही ऑडिओ प्लॅटफॉर्म जर ऐकतात तर तिथेही फॉलो करा. येस, भेटत राहू. आणखीन पुढच्या एपिसोडमध्ये कोणते विषय तुम्हाला घ्यायला आवडतील हेही कळवा, आम्ही त्याचा नक्की विचार करू. येस, धन्यवाद. लोभ असावा. लोभ असावा.